की पुरस्कार देणं खूप सोपं आहे, घेणं अवघड आहे. कारण पुरस्कार घेतल्याबरोबर त्याच्याबरोबर येते ती जबाबदारी, त्याच्याबरोबर येते ती एक प्रेरणा, काम करण्याची जिद्द, आणि ह्या सगळ्या गोष्टी वेळोवेळी माणसाला बोलवायचं, चांगलं काम करणाऱ्या माणसांना एकत्रित करायचं, त्यांना पुरस्कार द्यायचं, त्यांच्या पाठीवरती थाप द्यायची आणि त्यांना कामाला लावायचं. एखाद्याची इच्छा नसते तरीसुद्धा हा माणूस खूप काम करतो आहे, या माणसाजवळ हे कौशल्य आहे, असं नेहमीच पाठीवरती थाप देणारे काशीनाथ बतकुणकी सर पुन्हा एकदा या ठिकाणी. खरं तर सोलापूर आणि आमचं जे ग्रामीण भाग आहे काही संबंध नाही, तरीसुद्धा बन्सल क्लासेसची नातं जोडून आम्हाला काशीनाथ सरांनी फोन केला की तुम्हाला एक पुरस्कार आम्ही देणार आहोत आणि त्यासाठी तुम्हाला पुण्याला यावं लागेल. काशीनाथ सरांना म्हटलं पुण्याचं आणि तिथलं पुरस्काराचं आमचं काही संबंध नाही, तरीसुद्धा तुम्हाला यावं लागेल आणि तुम्हाला तो पुरस्कार घ्यावा लागेल. कारण कामाची पोचपावती त्यांच्यापर्यंत जाते आणि त्या माणसांना हेरण्याचं काम काशीनाथ बतकुणकी सर करतात, त्यांच्या पत्नी संगीता पाटील त्या ठिकाणी करतात. आज बघतोय संगीता पाटील मॅडम म्हणजे काशीनाथ सरांची मिसेस त्या ठिकाणी फेटा बांधत आहेत, प्रत्येक कामामध्ये अग्रेसर, नेहमीच पुढाकार त्या ठिकाणी त्या घेत असतात. कार्यक्रमाची वेळ बहुतांश आता झालेली असेल, तर एवढंच या प्रसंगी त्या ठिकाणी मी माझ्या भावना व्यक्त करतो, माझं मत व्यक्त करतो. पुन्हा एकदा ड्रीम फाउंडेशन आणि बन्सल क्लासेसचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि मला जो पुरस्कारासाठी या ठिकाणी जे बोलावलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर. आपण जे मनोगत व्यक्त केलात आणि कौतुक केलात त्याबद्दल धन्यवाद. आत्ताच या ठिकाणी सोलापूर पुणे महानगरपालिकेच्या हॅट्रिक नगरसेविका महिला बालकल्याणच्या माजी सभापती आदरणीय लक्ष्मीबाई घोडके मॅडम यांचं आगमन झालं आहे. त्यांना विनंती आपण पुढे यावं, टाळ्याने स्वागत करूयात. सरस्वतीची सेवा करणाऱ्या प्रत्येक माणसांना लक्ष्मीची साथ लागते, कारण सगळी धडपड आपली लक्ष्मीसाठीच आहे आणि साक्षात लक्ष्मी आज आमच्याकडे येते आहे. त्यांनाही विनंती की व्यासपीठावर यावं, एक तरी लक्ष्मी आमच्या व्यासपीठावर यावं. या सरस्वतीच्या मागच लक्ष्मी आल्या पाहिजे. विनंती तुमच्या सगळ्यांच्या टाळ्या जोरदार व्हायला हव्यात. कारण ज्यावेळेला मी प्रसन्न जगताप साहेबांना सांगितलं की साहेब पवारसाहेबांनी मिटिंग लावली, त्यामुळं खास त्यांनी म्हटले की आमची लक्ष्मी येईल तुमच्याकडे. आणि सोलापूर मूळ तिथून पुण्यामध्ये येऊन आमचे बाळासाहेबजी घोडके साहेब इथं आलेत, आमच्या ताईंच्या पाठीच्या मागं ते खंबीरपणे उभे आहेत, त्यांचं आपण टाळ्याने स्वागत करूयात. ते अनेक बँकेवर आहेत, जुन्या गाड्या लोकांना देणे आणि जुनी माणसं जोडणे हे त्यांचं काम आहे. आणि त्यांची एक खूप मोठी संस्था आहे महिलांसंदर्भात, नवरत्न पुरस्कार तेही दरवर्षी देत आहेत महिलांसाठी. विशेष म्हणजे 9 दिवस त्यांनी देवीचं मंदिर बांधलेलं आहे, खूप छान मंदिर आहेत आणि खूप छान सेवा करतात, आईची सेवा करतात. दर मंगळवार दर शुक्रवार न चुकता तिथं खूप मोठा कार्यक्रम होतो आणि नवरात्रोत्सवमध्ये देखील लाखो महिला भगिनी तिथं येत आहेत आणि त्याचं निमंत्रण त्या देतील. मी परत एकदा त्यांचं स्वागत करतो. अजून पुरस्कार मूर्तींपैकी कोण बोलणार असतील, कारण कलशेट साहेब 2च मिनटात पोचत आहेत, विनंती कोण बोलणार असतील कृपया व्यासपीठ आपल्यासाठी उपलब्ध आहे, विनंती आपण आपले मनोगत व्यक्त करावेत. या कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय प्रतीक बजाज सर. आम्ही नेहमी म्हणतो हमारा बजाज, ज्यावेळी ती गाडी आली ना, ते गाडी आणि ते स्टेअरिंग छोटंसं हमारा बजाज, आणि बजाज सर आणि आमची ओळख जवळपास आता एक 7-8 महिने झाले आणि असं वाटतं की बजाज सर आमचे छोटे भाऊ आहेत आणि ते खूप मोठं जुनं परिचय असं वाटतं. आणि त्यांचे वडील इथं आहेत, ते खूप खंबीर साथ आपल्या चिरंजीवांना देतात. आणि ते राजगोपालजी बजाज साहेब ह्यांनी आपल्या चिरंजीवांना MBA नंतर प्रतीक बजाज यांना हे बन्सलचं फ्रँचायझी दिली आणि बिबेवाडीमध्ये, आणि या अशा भागामध्ये त्यांनी हा फ्रँचायझी उभं केला. त्याचबरोबर आमचे दुसरे ब्रँच मॅनेजर संयोजक संजीव हाडे सर यांचंही आपण टाळ्याने स्वागत करूयात, ज्यांनी अगदी खूप कमी वेळामध्ये हा कार्यक्रम घेण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक ज्यांच्यामुळं आम्ही बन्सलला जोडलं गेलो, अजय संतोष जायभाने सर. आम्हाला या कार्यक्रमातून खूप संतोष वाटतो की संतोष सर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांचं या ठिकाणी टाळ्याने स्वागत करूयात. त्याचबरोबर नेहमी आम्हाला या उपक्रमात बूस्ट करणारे, बूस्ट इज सिक्रेट ऑफ माय एनर्जी असे म्हणणारे नामदेव कराड सर. जसं म्हणतो ना दिल्लीचंही तख्त राखतो कराड बारामती, असं हे बन्सलचे आदरणीय कराड सर यांचे आपण टाळ्याने स्वागत करूयात. आणि अजूनही कोण बोलणार असतील कृपया 2 शब्द आपल्यासाठी व्यासपीठ उपलब्ध आहेत. आपल्यापैकी कोणी बोलणार असतील कृपया 2 शब्द बोलू शकता. यस, आपल्यासाठी उपलब्ध आहे. या
आपण टाळीने स्वागत करूयात आदरणीय अविनाश आलदार सर. ज्या शाळेला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला शासनाचा यावर्षी, असे आदरणीय आलदार सर आपल्याशी बोलतात. आदरणीय व्यासपीठावर बसलेले सर्व श्रोते वर्ग, खरं तर आजचा दिवस खूप महत्त्वाचा असं मला वाटतं. त्याच्या पाठीमागं एक कारण असं आहे की खरं तर जन्माला येणं आपल्या हातात नसतं, परंतु जन्माला आल्यानंतर स्वकर्तृत्वावर समाजामध्ये एक आगळंवेगळं स्थान निर्माण करणं आपल्या हातात असतं. असंच स्वकर्तृत्वावर एक आगळंवेगळं स्थान निर्माण करणारे माझे मित्र ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशीनाथ भदगुंगी सर. खरं तर आजचा दिवस का महत्त्वाचा आहे असं म्हणतो मी, कारण आयुष्यामध्ये जेव्हा पहिल्यांदा एखादी गोष्ट घडते ती गोष्ट मनुष्य आयुष्यात कधी विसरू शकत नाही. मला सोलापूरमध्ये अनेक पुरस्कार मिळाले, अनेक तालुक्यामध्ये पुरस्कार मिळाले, परंतु सोलापूरच्या बाहेरचा हा माझा पहिला पुरस्कार आहे. त्यामुळं हा पुरस्कार एक विशेष आनंद देणारा आहे आणि आज हा पुरस्कार 18वा पुरस्कार आहे. खरं तर जसे पुरस्कार मिळतात तसं जबाबदारीसुद्धा वाढत जाते. माझ्या आयुष्यातला पहिला पुरस्कार ड्रीम फाउंडेशनने दिला होता 2014 साली, आणि सोलापूर जिल्ह्याच्या बाहेरचा पहिला पुरस्कारसुद्धा ड्रीम आणि बन्सल क्लासेसच्याद्वारे हा पुरस्कार प्राप्त होतो आहे. याचा एक आगळा वेगळा विशेष आनंद होतो आहे. खरं तर पुरस्कारसाठी कुठलाच व्यक्ती काम करत नसतो, परंतु पुरस्कार मिळाल्यामुळं एक खांद्यावर किंवा एक पाठीवर शाबासकीची थाप मिळते आणि काम करायला एक ऊर्जा प्राप्त होते. ऊर्जा आपल्यामध्ये असतेच अजून, परंतु पुरस्काराने अजून काय, जेवढं तू पळतो अजून जास्त पळलं पाहिजे, हे त्यामुळं पुरस्कारामुळं अजून एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि जास्त पळायला एक प्रेरणा मिळते. खरं तर हा पुरस्कार मी घेत असताना या पुरस्काराचा मानकरी मी एकटा नाही. माझ्या शाळेतले जे मुख्याध्यापक आहेत तानाजी माने सर, त्यांना शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार याच वर्षी प्राप्त झाला, आणि सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आहेत. खरं तर सेनापती पळणारा जर असले तर मावळ्यांना न कळत पळावंच लागतं. आमचा सेनापतीच एवढा पळतो की त्यामुळं आम्हाला पळल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळं आमचे मुख्याध्यापक म्हणा किंवा माझे सगळे शिक्षक मित्र म्हणा, सगळे सहकारी, कुटुंबाचासुद्धा खूप मोठा हात आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एखाद्या स्त्रीचा हात असतो. त्या पद्धतीने माझ्या पत्नीचासुद्धा खूप मोठा वाटा आहे यामध्ये. कारण 2006ला सर मी जॉईन झालो शाळेमध्ये, आणि तेव्हा विनाअनुदानितवर होतो आणि दिवसभरामध्ये 4 जागी जॉब करत होतो. 7:30 ते 9:45 सिनियर कॉलेज, 10 ते 11:15 ज्युनियर कॉलेज, आणि 11:45 ते 5:30 शाळा, आणि संध्याकाळी आठवड्यातून एक दिवस 6 ते 9 10वीची नाईट. मग 9ला नाईट करून घरी जात असताना मला आश्चर्य वाटलं, आपण एवढं पळतोय आणि महिना 5,000 सगळ्याचं पेमेंट होतं मला. परंतु आयुष्यामध्ये मला असं वाटलं की हे दिवस कायमस्वरूपी असणार नाहीत, कारण जीवन खूप सुंदर आहे, फक्त आपल्याला जगता आलं पाहिजे. तेव्हा मनामध्ये एकच इच्छा होती की जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा जर काम केलं तर आपण आयुष्यामध्ये निश्चित आपण पुढे जाऊ शकतो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणताना सुद्धा काशीनाथ भदगुंगी सर आहेत. खरं तर एका खेड्यातून शहरामध्ये, शहरातून एका पुण्या शहरामध्ये, सोलापूर आणि पुणे हे दोन्ही शहर अत्यंत महत्त्वाचे आहेत, आणि हे दोन्ही शहरामध्ये आपलं एक स्वकर्तृत्वावर नाव आगळं वेगळं करणं हे एक त्यांचं एक विशेष कर्तृत्व आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताना सगळ्यात मोठं आव्हान आहे, खूप मोठं आव्हान आहे. कारण APJ अब्दुल कलामची जयंती आपण शिक्षक दिन म्हणून साजरी करतोय. APJ अब्दुल कलामनी काय म्हटलं, मी आयुष्यामध्ये शिक्षकी पेशामध्ये मला जेवढं समाधान मिळालं तेवढं कुठल्याच पेशामध्ये मिळणार नाही. परंतु आता या बाबतीत जर बघायला गेलं तर खूप खडतर आव्हान आहे, कारण त्या कालावधीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यामध्ये खूप फरक आहे. कारण आपल्याला निश्चित शिक्षक जर झालं तर एक आगळा वेगळा आनंद आहे, कारण एखादा डॉक्टर जर झाला तर नाराज चेहरे बघायला मिळतात, एखादा इंजिनियर जर झाला तर निर्जीव यंत्राबरोबर दिवसभर राहावं लागतं, एखादा वकील जर झाला तर नाविलाजाने खोटं बोलावं लागतं. परंतु शिक्षक जर झालं तर खूप समाधान असं आहे की 11 ते 5 आपल्या पुढे निष्पाप, निष्कपट देवाच्या प्रतिमूर्ती आपल्यासमोर ते चेहरे असतात, आणि त्या चेहऱ्यांना आपल्याला शिकवण्यामध्ये जो आगळा वेगळा आनंद मिळतो तो वेगळाच असतो. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताना आव्हान असं काय म्हणतो मी, कारण आज सुशिक्षित विद्यार्थ्यांची संख्या भरपूर वाढत आहे, परंतु सुसंस्कृत विद्यार्थी खूप कमी बाहेर पडत आहेत.
त्या दृष्टिकोनातून प्रत्येक विद्यार्थ्याचं शिक्षकाचं असं काम आहे की फक्त विद्यार्थ्यांना सुसंस्कृत बनवणं चालणार नाही, सुशिक्षित बनवणं चालणार नाही, तर सुसंस्कृत बनवणं अत्यंत आवश्यक आहे. सकाळीच मी ट्रेनमधून येत असताना एक बातमी पाहिली. आता यापुढे जे शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी भरती होणार आहे ते कंत्राटी पद्धतीने होणार आहे. म्हणजे D.Ed जर असेल तर 25,000 पगार आणि B.Ed असेल तर 35,000 पगार, आणि काही 8 कंपन्यांना ते कॉन्ट्रॅक्ट देणार आहेत असा GR निघाला, जस्ट व्हॉट्सअपवर पाहतोय. मग मला असं इथं सांगावं असं वाटतं की शिक्षण क्षेत्रामध्ये हे खूप मोठं आव्हान आहे. कारण आज 25,000 आणि 35,000 पगार घेऊन तो शिक्षक त्या पद्धतीने काम करेल का नाही शंका आहे. कारण एकीकडं आपलाच बंधू लाख सव्वा लाख रुपये पगार घेणार आहे आणि तोच एखादा बंधू 25,000वर काम करणार आहे. त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना शिक्षकाला, कारण बाकीच्या क्षेत्रामध्ये कदाचित 2 नंबर पैसा मिळतो, परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकाला कुठल्याही प्रकारचा 2 नंबर पैसा नाही. त्याला जो आहे पैसा तो मेहनतीचा पैसा आहे. त्यामुळं प्रत्येक शिक्षक हा मेहनतीने काम करतो, विद्यार्थ्यांना सुसंस्कार रुजवून चांगला विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करतोयच. परंतु 21व्या शतकासमोर आपल्यासमोर खूप मोठं आव्हान आहे आणि मला वाटतं हे आव्हान पार पाडण्यासाठी असे पाठीवर शबासकीची थापची अत्यंत आवश्यकता आहे. आपण सगळ्यांनी संकल्प करूया, जे आव्हान आहे 21व्या शतकामध्ये विद्यार्थी घडवण्याचं ते निश्चित घडवूया. कारण आज आपण बघतोय 1 मिनिटामध्ये बोलतोय, बोलणं मला वाटतं चुकीचं आहे. 1 मिनिटामध्ये एक उदाहरण देतो आणि संपवतोय. कारण आज बघायला जर गेलं तर मी पेपरमध्ये काही उदाहरणं बघतोय. परवा फेसबुकला एक पोस्ट पाहिली. काय पोस्ट होती, एका 27 वर्षाच्या तरुणाने आपल्या आईला स्वित्झर्लंडमध्ये नेलेलं होतं आणि स्वित्झर्लंडमध्ये नेऊन ती 9वारी साडी घातलेली माऊली, त्या माऊलीबरोबर सेल्फी काढला होता आणि ते फेसबुकला टाकलं होतं. आणि त्या तरुणाने खाली भावनिक पोस्ट टाकली होती की माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अविस्मरणीय क्षण आणि आनंदाचा क्षण. ती माऊली कधी गावाच्या बाहेर गेली नव्हती, कधी तालुक्याला गेलेली नव्हती आणि ती डायरेक्ट गावातून स्वित्झर्लंडला गेलेली होती. म्हणजे असे सुद्धा मुलं आहेत. काही दिवसापूर्वी अजून एक पोस्ट आली होती की एका आईवडिलांनी मुलाला उच्च शिक्षित केलं आणि शिक्षणासाठी वडिलांनी शेती विकली आणि शेती विकल्यानंतर तो विद्यार्थी उच्च शिक्षित घेऊन अमेरिकेमध्ये स्थायिक होतो. त्याला अमेरिकेमध्ये स्थायिक झाल्यानंतर इतका आनंद होतो की तो आपल्या आईवडिलांना विमानातून तो अमेरिकेला घेऊन गेला आणि मुंबईच्या एअरपोर्टपासून ते अमेरिकेच्या एअरपोर्टचं तो व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो आणि तिथं गेल्यानंतर त्याची पत्नी औक्षण करते आणि आईवडिलांना इतका आनंद होतो की आमचं जगणं सार्थक झालं. म्हणजे मी का सांगतोय त्याच्या पाठीमागे एक रिझन आहे का, एकीकडे इतके चांगले मुलं आहेत आणि एकीकडं 1-1.5-2 वर्षापूर्वीचं एक असं उदाहरण होतं की एक मुलगा अमेरिकेमध्ये स्थायिक झालेला होता. स्थायिक झाल्यानंतर तो तिथेच लग्न करतो. आईवडिलांना वाईट वाटतं, नंतर समजतं की लग्न केलेलं आहे आणि आईवडील काय म्हणतात, प्राध्यापक असतात आणि तो पुण्यातलंच उदाहरण होतं 1.5 ते 2 वर्षापूर्वीचं. आणि तो मुलगा काय म्हणतो, तुम्ही अमेरिकेला सेटल व्हा, एक नातूसुद्धा आहे आणि तुम्ही अमेरिकेला सेटल व्हा. ते आईवडील तयार होत नसतात, तूच तिथं पुण्यामध्ये सेटल हो. परंतु त्या नातवाच्या प्रेमापोटी ते आईवडील तयार होतात. दिवाळीमध्ये तो येतो आणि आईवडिलांना म्हणतो इथली प्रॉपर्टी विका आणि चला आपण अमेरिकेला जाऊ. आणि तो पुण्यातून मुंबईला नेतो. मुंबईला साधारणतः 11 वाजता ते एरोप्लेन असतं, साधारणतः तिथं 9:30ला पोचतात. आणि तो म्हणतो आईवडिलांना मी एक 10 मिनिटामध्ये येतो आणि 10 मिनिटामध्ये येतो आणि साधारणतः 2-2.5 तास तो येतच नाही. मग ते आईवडील विचारतात की असं अमेरिकेचं एरोप्लेन गेलं का, तर ते गेलं 11:30ला, 2 वाजलेले असतात. मग आईवडिलांच्या लक्षात आलं की आपली प्रॉपर्टी विकलेली, तो पैसा घेऊन मुलगा अमेरिकेला निघून गेला. म्हणजे असं दोन्ही समाजामध्ये उदाहरणं आहेत. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये तर इतके खडतर प्रसंग आहेत. कारण आज आपण बघा, आपले जे शिक्षक भेटल्यानंतर खाली मान घालतो, नम्रतेने बोलतो आणि आपल्याला जर त्या शिक्षकाने शिक्षा केली तर आपले आईवडील सांगत होते की अजून 2 मारा. परंतु आज आपण शिक्षा करू शकत नाही. एखाद्या मुलाला जर आपण शिक्षा केली तर त्याचे पालक येतात, माझा मुलगा शिकला नाही तरी चालेल, एकुलता आहे का, परंतु मारू नका. मग त्या मुलांमध्ये एवढं कॉन्फिडन्स वाढतं की त्यामुळं तो शिक्षणापासून कुठेतरी दुसरीकडं वाहत जातो, असं पण होऊ शकतो. मोबाईलमुळे तर मुलं इतकं दिशाहीन होत आहेत. त्या मुलांना सुसंस्कार घडवून
आपल्यासमोर एक खूप मोठं आव्हान आहे की मुलांना चांगले संस्कार घडवून सुसंस्कृत नागरिक बनवणं हे सगळ्यात मोठं आपल्यासमोर हे आव्हान आहे. आपण सगळ्यांनी ते आव्हान पेलण्याची संकल्प करूया. आणि इथं मला बोलण्याची संधी दिली आणि परत मी ड्रीम फाउंडेशन आणि बन्सल क्लासेसतर्फे हा जो पुरस्कार दिलेला आहे, पाठीवर शब्बासकीची थाप दिलेली आहे, निश्चित मला अजून एक ऊर्जा मिळेल, एक प्रेरणा मिळेल आणि आणखी जोमाने मी काम करण्याची ग्वाही देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. व्यासपीठावरती आत्ताच राजमुद्रा, अनेक पुस्तकाचे लेखक, अटेन्शन प्लीज, आयुष्य घडताना, अशा 8 ते 10 पुस्तकांचे लेखक आदरणीय मनोहर भोळे सर यांचं या ठिकाणी आगमन झालं. टाळ्याने स्वागत करूयात. MPSC UPSC म्हटलं की येतो मुलाखत टप्पा, आणि त्या मुलाखत टप्प्यात प्रत्येक विद्यार्थ्यांना हवाहवासा वाटणारं व्यक्तिमत्व की ज्यांच्याकडं मुलाखत दिली तर तो हमखास पास झाला, असे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय मनोहर भोळे सर. भोळ्या विद्यार्थ्यांना भोलेनाथाकडून मार्गदर्शन मिळाल्यानंतर नक्कीच यश मिळतो. मागील अनेक वर्ष ते अविरतपणे काम करतात. ड्रीम फाउंडेशन आणि त्यांचं नातं वेगळंच आहे. आमच्या सुरुवातीच्या संमेलनापासून आता याही वर्षी 15 ऑक्टोबरच्या आसपास आम्ही एक संमेलन सोलापूरला घेतो. याही कार्यक्रमात ते येतील. 5च मिनिटामध्ये डॉक्टर आदरणीय मल्लीनाथ कलशेट्टी साहेब येत आहेत आणि आपण कार्यक्रम सुरू करतो आहे. तत्पूर्वी कार्यक्रम आपण सुरू करतो आहे. साहेबांचा निरोप आलेले आहेत. स्वागत करण्याची जबाबदारी मूर्ती लहान पण कीर्ती महान, पुण्यामध्ये बन्सल क्लासेसची मूर्तवर रोवणारे आमचे युवा मित्र संचालक बिबेवाडी ब्रँच प्रतीक बजाज सर यांना विनंती, सर्व मान्यवरांचं स्वागत आपण करावं. टाळ्याने स्वागत करूयात आपण. धन्यवाद काशीनाथ सर. बरंच त्यांनी माझ्याबद्दल जरा जास्तच सांगितलं, पण सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत. आजच्या या ड्रीम फाउंडेशन आणि बन्सल क्लासेस यांनी आयोजित केलेलं ड्रीम बन्सल शिक्षकरत्न पुरस्कार 2023 सगळ्या आलेल्या मान्यवरांचं, अशोक नगरकर सर आहेत, विशाल लोंढे सर आहेत, राजगोपालजी बजाज सर आहेत, मनोहर भोळे सर आहेत, संतोषजी जायबाई सर आहेत, आमचे बन्सल क्लासेसचे बूस्ट हेड नामदेव कराड सर आहेत, दुसऱ्या वानवडी शाखेचे डिरेक्टर आमचे संजीवजी हाडे सर आहेत इथं, आणि उपस्थित सगळे शिक्षक, इथं प्रिन्सिपल, शिक्षक वगैरे आपले सगळे जर इथं आलेले आहात आज तुम्ही. हे शिक्षकरत्न पुरस्कार म्हणजे नेमकं आयोजन कशामुळं? आज म्हणजे आम्ही जे बन्सल क्लासेस सुरू केलं तर सगळ्यात महत्त्वाचं कोण आहे तर शिक्षक आमच्यासाठी. आता आज गुरु म्हणजे सगळ्यात जे शिक्षक दिनानिमित्त आपण जे हे पुरस्कार आयोजित केलं आहे, तर गुरु ह्याचं एक योगदान काय आहे आपल्या जीवनामध्ये हे आम्हालाही माहिती आहे. आपण लहानपणापासून अनुभवलं आहे. फक्त शिकवणाराच गुरु नाही तर आयुष्यात घडवणारा गुरु हे खूप अनुभव घेतलेले आहेत. त्यामुळं गुरूंचा आदर करणं, सत्कार करणं ही एक जबाबदारी म्हणून आपण हे सत्कार आयोजन केलेलं आहे. सुरू करायचं. धन्यवाद सरांचं. आपण टाळ्याने स्वागत करूया परत एकदा. छोट्या त्यांच्या कारकिर्दीमधला पहिला कार्यक्रम आहे. यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि कार्यक्रम पाठिंबाची प्रयोजना आपल्यापुढे व्यक्त करण्यासाठी विनंती करतो, ज्यांच्यामुळं आम्ही आणि बन्सल जोडले गेलो. रिजनल मॅनेजर आदरणीय श्री संतोष जायभानी सर, आपणास विनंती कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि आपण कार्यक्रमाची रूपरेषा सांगा. आपण टाळ्याने स्वागत करूयात आदरणीय जायभानी सर. आदरणीय व्यासपीठावर आदरणीय अशोक नगरकर सर, विशाल लोंढे सर, मनोहर भोळे सर, कराड सर आणि इथं जमलेले सर्व शिक्षक वृंद. 5 सप्टेंबर शिक्षक दिन आपल्या देशामध्ये साजरा केला जातो. या 5 सप्टेंबरचं औचित्य साधून ड्रीम फाउंडेशन आणि बन्सल क्लासेस यांच्या या संयुक्त विद्यमाने आजचा हा गुणगौरव समारंभ आपण या ठिकाणी आयोजित केला आहे. ड्रीम फाउंडेशन संदर्भामध्ये आदरणीय काशीनाथ सरांचं
सगळ्यांनाच सगळं पार्श्वभूमी सगळं कार्य आतापर्यंत माहिती आहे. देशामध्ये गेल्या 43 वर्षापूर्वी राजस्थान कोटा या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये देशातली टॉपची आणि जगातली दुसरी एंट्रन्स एक्झाम म्हणजे जे IIT लेवलची JEE नीट एंट्रन्स एक्झाम आहे त्याची ज्यांनी मुहूर्तमेढ रोवली असे आदरणीय VK बन्सल सर यांचं हे बन्सल क्लासेस. महाराष्ट्रामध्ये बन्सल क्लासेस सुरू करत असताना गेल्या 2 वर्षामध्ये आदरणीय सरांचं शिक्षकाप्रती किती प्रेम असतं आणि शिक्षक ह्या देशाच्या जडणघडणीमध्ये किती महत्त्वाचा असतो याचा आम्ही प्रत्यक्षात अनुभव एक कर्मचारी म्हणून मी स्वतः घेतला आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये गेले मी 26 वर्षे काम करत आहे. महाराष्ट्राच्या बऱ्याच कानाकोपऱ्यामध्ये काम करत असताना एक शिक्षकाचं महत्त्व कोण अनुभवतं, खरंच शिक्षण क्षेत्रात जे प्रत्यक्षात काम करतं आणि विद्यार्थी घडवतात त्यांना शिक्षकांचं खूप महत्त्व कळतं. आदरणीय सरांनी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये बन्सल क्लासेस सुरुवात केली त्यावेळेस आम्हाला प्रथमतः सांगितलं की आपल्याला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये जसे विद्यार्थी घडवायचे तसं शिक्षकांचं कौतुक आपल्या संस्थेमार्फत प्रत्येक ठिकाणी झालं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये बन्सल क्लासेस किंवा नॅशनल लेवलचं एखादं इन्स्टिट्यूट हे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये पासून सुरुवात होतं, पण आदरणीय बन्सल सरांनी त्यांचे चिरंजीव गेल्या रविवारीच आपल्या पुण्यामध्ये समीर बन्सल सर आलेले होते आमच्या एका कार्यक्रमासाठी. त्यांनी सांगितलं ग्रामीण भागातल्या जे शिक्षक आहे जे समाजाप्रती आणि विद्यार्थ्याप्रती काम करतात अशांचं गुणगौरव झाला पाहिजे. गेल्या 2 वर्षामध्ये आमचे महाराष्ट्रामध्ये 45 सेंटर झाले आहेत आणि ते ग्रामीण भागामध्ये तालुक्याच्या ठिकाणी आहेत मॅक्झिमम सेंटर. दरवर्षी यावर्षी 10वीचे गुणवंत विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रामध्ये कुणीही सत्कार केला नाही. अशा जवळपास 30,000 विद्यार्थ्यांचा 10वी आणि 12वी CET नीट एंट्रन्स एक्झाम याच्यामध्ये सत्कार बन्सल क्लासेसनं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा केला. हे विद्यार्थ्यांचा सत्कार करत असताना त्यांना एक प्रेरणा मिळाली पाहिजे. विद्यार्थ्यांना भविष्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन मिळालं पाहिजे आणि भविष्यामध्ये खूप उच्च पातळीवर हे पुरस्कार असतात याचं देखील त्यांना या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे. आणि हे कोण घडवतं आपल्या या शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा आता नवीन आलेल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपण पाहतच असतात शिक्षकांचं महत्त्व आपल्या पुरातन काळापासून आहे. गुरुशिवाय काहीच होऊ शकत नाही. ज्ञानदानाचं संस्काराचं कार्य जे काय करतात ते शिक्षकच करतात. पण देशातली जगाची परिस्थिती बदललेली आहे. या बदललेल्या परिस्थितीला आपण कितीही प्रयत्न केले तरी आपण तिथपर्यंत विद्यार्थ्याला पोहोचू शकत नाही. म्हणून या शिक्षण क्षेत्रासोबत प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आले आणि हे कोचिंग क्लासेस देशातल्या ज्या नॅशनल लेवलच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्यामध्ये आपल्या ग्रामीण भागातला विद्यार्थी सक्सेस झाला पाहिजे. त्या विद्यार्थ्याला त्या परीक्षेसंदर्भामध्ये मार्गदर्शन मिळालं पाहिजे. त्या विद्यार्थ्यांना तेवढा आत्मविश्वास उपलब्ध करून दिला पाहिजे. या दृष्टिकोनातून हे बन्सल क्लासेस कार्य करतं. आपण पाहतात की आपल्या देशातल्या बऱ्याच काही स्पर्धा परीक्षा आहेत पण ग्रामीण भागातल्या आपल्या ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना त्याची परिपूर्ण जाणीव नाही, माहिती नाही. आपण शिक्षक म्हणून तुम्ही कार्य करत असताना बऱ्याच प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करतात पण काही वेळेस आपल्याला पण बंद असतात. त्या प्रॉपर त्या स्पर्धा परीक्षेबद्दल तेवढं काय आपण तेवढं देणं शक्य होत नाही. बन्सल क्लासेसनं फाउंडेशन कोर्स जे 5वी ते 10वी हा जो काय फाउंडेशन कोर्स आहे बन्सल क्लासेसच्या सरांचं म्हणणं आहे की शाळेचे शिक्षक खूप उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात, खूप चांगल्या पद्धतीनं ज्ञानदान करतात, पण ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षेच्या शासनाच्या धोरणामध्ये पाहिजे तेवढं महत्त्व दिलं जात नाही. म्हणून विद्यार्थी खाजगी क्लासेसमार्फत ह्या क्लासेसचं ज्ञान घेण्याचं काम करतात. बन्सल क्लासेसमध्ये 5वी ते 10वीमध्ये फाउंडेशन ज्या नॅशनल लेवलच्या किंवा स्टेट लेवलच्या NTSC ऑलिम्पियाड स्कॉलरशिप होमी बाबा जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा देशामध्ये आहे त्याचं 5वी ते 10वीमध्ये फाउंडेशन कोर्स आहे. आम्ही शाळेच्या अभ्यासक्रमाला शाळेच्या शिक्षकावर सोडवलं जातं पण या स्पर्धा परीक्षेमध्ये पूर्णतः त्या विद्यार्थ्याची जबाबदारी घेतली जाते. 11वी 12वीमध्ये सर्वांनाच माहिती JEE आणि नीट एंट्रन्स एक्झाममध्ये देशामधील प्रत्येक विद्यार्थी
विद्यार्थी ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस ते फिके बन्सल सरांचे किंवा समीर सरांचे बन्सल सरांचे मॅथमॅटिक्सचे बुक्सशिवाय तो सिलेक्शनच्या लेवलपर्यंत जातच नाही. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की हे सगळं करत असताना आपल्याला शिक्षक हे खूप महत्त्वाचं आहे. शिक्षकांचं कौतुक केलं पाहिजे. आणि या आजच्या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आदरणीय काशीनाथ सर आणि बन्सल क्लासेस पुणे विभागामध्ये आमचा तोच आहे. भविष्यामध्ये आपल्या या महाराष्ट्रामध्ये एक चांगलं स्वप्न आदरणीय समीर बन्सल सर आमचे जे डायरेक्टर आहेत आणि महाराष्ट्राचे डायरेक्टर आदरणीय चंदूशेठ बियाणे सर आहेत, यांचं एक स्वप्न आहे. तुम्ही पहा, येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये आपला महाराष्ट्रातला विद्यार्थी देशात नाही जगामध्ये एक मानाचं स्थान असणारा आपला महाराष्ट्रातला विद्यार्थी तुम्हाला दिसेल. शिक्षणामध्ये बरीच क्रांती झाली दिसेल. आज बघा तुम्ही ग्रामपंचायतच्या लेवलपर्यंत जर तुम्ही पाहिलं तर बऱ्याच प्रमाणामध्ये खेड्यागावातले विद्यार्थी देखील बन्सल क्लासमध्ये प्रवेश घेतात. पण स्पर्धा परीक्षेचे आता आमच्या उदगीर शाखा असेल, अहमदपूर शाखा असेल, गंगाखेड शाखा असेल, माजलगाव, बेड या ठिकाणी 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यामध्ये हजारो विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेत. NTSC ऑलिम्पियाड एक्झाममध्ये आपल्याला देशाचा विद्यार्थी, महाराष्ट्राचा विद्यार्थी एक चांगला घडवायचा आहे. म्हणून आम्हाला बन्सल क्लासेसचं आमचं जे स्वप्न आहे, स्वप्नाला आपण आकार देण्यासाठी सहकार्य करावं या उद्देशानं आजच्या या कार्यक्रमासाठी सर्वांचा सत्कार करण्यासाठी आम्हाला संधी मिळाली. आणि आमचं जे स्वप्न आहे की महाराष्ट्रामधील जसे शिक्षकचं अमूल्य मार्गदर्शन आहे तसं आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आपलं सहकार्य सदैव बन्सल क्लासेससोबत राहावं हीच अपेक्षा या कार्यक्रमातून आहे. या कार्यक्रमामध्ये मुख्य उद्देश जे आहे आदरणीय अशोक नगरकर यांचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आहे. कारण यांच्या मार्गदर्शनामुळं आम्हाला देखील वैज्ञानिक दृष्टिकोनातून जे काही विद्यार्थी घडतात, वैज्ञानिक क्षेत्रामध्ये कशा संधी आहेत याचं पण बहुमूल्य आम्हाला मार्गदर्शन त्यांच्या मार्फत मिळावं हाच उद्देश आहे. मी माझं एक प्रास्ताविक 2 मिनिटात संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपल्या प्रदीर्घ प्रास्ताविकेमध्ये आपण आपला उद्देश आणि सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त केलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. आत्ताच या कार्यक्रमात जे सत्कारमूर्ती सहभागी झाले आहेत त्या सर्वांचं मी परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आणि हा जो सत्कार सोहळा आहे या सत्कार सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या पुण्यातील विद्यानगरीमध्ये पहिल्यांदाच बन्सलच्या वतीनं हा कार्यक्रम होतो. महाराष्ट्राच्या अनेक शाखेमध्ये शिक्षकाचा सन्मान सोहळा, विद्यार्थी सन्मान सोहळा होतो, परंतु आपल्या भागामध्ये पहिल्यांदाच हा सन्मान सोहळा होतो. त्यामुळं पहिला कार्यक्रम आहे. थोडंसं कार्यक्रम सुरू होताना उशीर होतो की पाहुणे लांबून येत आहेत, त्यामुळं थोडंसं आपण दिलगिरी व्यक्त करतो. कार्यक्रमात थोडंसं मागंपुढं होतं आहे. तरीही तुमच्या सर्वांचा उत्साह, तुमच्या सर्वांचं सहकार्य आणि प्रेम यावर नक्की राहील. मी यानंतर या कार्यक्रमाचे सर्व अतिथी यांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. सर्व अतिथी आणि आदरणीय डॉक्टर मल्ल्यात कलशेट्टी सर, दीप प्रज्वलन म्हणलं की त्यांचं आगमन झालं, टाळ्याने आपण स्वागत करूयात जरा. आगतम स्वागतम सुस्वागतम. या कार्यक्रमाचे उद्घाटक IAS आदरणीय डॉक्टर मल्ल्यात कलशेट्टी साहेब, आपणास विनंती की आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करावं.
आज कुठं पोहोचलो तिथं 3 शिक्षकांचं खूप महत्त्वाचं योगदान आहे. मला आता इथं त्यांच्याविषयी 4-5 मिनटं बोलायला आवडेल, जास्त वेळ नाही. माझं शिक्षण जिल्हा परिषदला झालं. जिल्हा परिषदमध्ये 10वीपर्यंत. 11वीला मी सायन्स घेतलं. वर्षभर मला कळत नव्हतं की वर्गात काय चाललं आहे, कारण जिल्हा परिषद मग डायरेक्ट इकडं. 10वीला एक शिक्षक होते, त्यांना पाहून मी हे शिकलो की अजिबात काही न बोलता धाक कसा ठेवायला पाहिजे, एकदम उत्तम प्रशासक कसा असावा ते त्या मुख्याध्यापक साहेबांनी शिकवलं. आजही माझ्यामध्ये तो प्रशासक आहे. मी साधारणतः 25 वर्ष झाले या क्षेत्रात आहे. आयुष्याला थोडासा साचा देणारे ते एक व्यक्ती होते. दुसरे शिक्षक भेटले, ते बोलले की तू सायन्स BSc जरी करत असला तरी आता BSc नंतर पुढे MSc करू नको बोलले. त्यांनी माझ्यातलं काही वेगळं ओळखलं. तिथं आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली. स्पर्धा परीक्षाकडे वळलो. तिसरे शिक्षक भेटले ज्यांनी मला अभ्यासाची सवय लावली. सोपं एक वाक्य ज्यांच्या त्या वाक्यानं माझ्यातला एक विद्यार्थी जिवंत केला. ते बोलले मला की, कारण माझे BSc फर्स्ट इयरला 3 विषय ETKTमध्ये होते. ETKT हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, शिक्षकांना तर जास्त माहीत असतं. त्यांच्या कृपेनंच विद्यार्थी ETKTच्या पुढे निघू शकतो. इंग्रजीच्या शिक्षकाची कृपा नाही तर तोही विषय गेला असता, म्हणजे 1 वर्ष गेलं असतं. मग ते एक असे शिक्षक भेटले. ते बोलले की तुझ्यामध्ये अशी काय कमतरता आहे की जे सगळ्याला जमते आणि तुला नाही जमत. आय थिंक माझं आयुष्य अनलॉक करणारं ते वाक्य होतं. तिथून पुढे गाडी सुसाट निघाली. ज्या BScला फर्स्ट इयरला ETKTत विषय होते, नंतर खूप चांगले मार्क्स आले आणि पुढचा प्रवास सुरू झाला. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला मी सहज पुण्यात आलो. मला तेव्हा सर माहीत नव्हते की पुणे महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे. पुण्यात आल्यानंतर पुणे स्टेशनला तो खूप रंजक प्रवास आहे, आयुष्य घडताना पुस्तकात लिहिलेला. ते सांगण्यासाठी तेवढं खूप महनीय व्यक्ती थांबलेत बोलण्यासाठी. करत गेलो, होत गेलं, बाकी काही नाही. मला असं कधी वाटलं नाही की मी एखादा लेखक होईल आणि सहज म्हणून लेखनाच्या क्षेत्राकडे वळलो. 2010ला राजमुद्रा पुस्तक आलं. आता शेवटचं आयुष्य घडताना 8-9 पुस्तकं प्रकाशित झाली. MPSC करणारा विद्यार्थी मला ओळखतो हे चांगलं वाटते, कोणी असो. थोडंसं एक 2 गोष्टी बोलायच्या होत्या की चांगला विद्यार्थी कसा असावा. कारण मी जरी इथं बोललो, ते काही जरी झिरपता सिद्धांत ते वर्कआउट झालं तर मला वाटते चांगलं होईल. जास्त वेळ घेत नाही, 2-3 मिनटं फक्त. मला एक वाटते की ते विद्यार्थ्यामध्ये जे काही 4-5 क्वालिटी असाव्यात, त्याच्यात सगळ्यात पहिली क्वालिटी एक फिलिंग ऑफ ग्रॅटिट्यूड असावी. हे खूप महत्त्वाची असावी, फिलिंग ऑफ ग्रॅटिट्यूड. आजही ज्या शिक्षकांनी माझं आयुष्य बदललं त्यांच्याप्रती मी ते कधी समोर आले तर मी बसतसुद्धा नाही. त्या शिक्षकांविषयी, आपल्या कुटुंबाविषयी विद्यार्थ्यांमध्ये एक ग्रॅटिट्यूडची भावना असली पाहिजे. ते फक्त तुम्हीच निर्माण करू शकता, दुसरं कोणीच नाही करू शकत, शिक्षकच. एका शिक्षकाला जर हे लक्षात आलं तर अख्खी शाळा सुधारते. त्याच्यामुळं मला तर वाटतं आज एवढे शिक्षक आहेत ना, तुमच्या शाळेचे जे काही संख्या गृहीत धरली तर मी काही हजारो विद्यार्थ्यांसमोर आज बोलतो. काल मी नांदेडला होतो ॲक्च्युली, आत्ता सकाळी आलो नांदेडवरून. फिलिंग ऑफ ग्रॅटिट्यूड मस्ट, ही एक क्वालिटी. दुसरी, एक मेंटल टफनेस आजकाल विद्यार्थीमध्ये कमी झाला, खूपच कमी झाला. वयाच्या 20व्या-19व्या वर्षी विद्यार्थी विचार करायला लागला की मला हे मिळायला पाहिजे, ते मिळायला पाहिजे, सक्सेस मिळायला पाहिजे. ज्याला मेंटल टफनेस आहे ना, तो तुम्हीच निर्माण करू शकता. तुमच्या माझ्या काळातलं शिक्षण पाहिलं तर माझे आईवडील किंवा माझे शिक्षक असे काही खूप समजावून सांगण्याच्या भूमिकेत ते कधी नसायचे. मोठ्या प्रमाणात सत्कार झाले त्या काळात आमच्या शिक्षणासाठी, हे असे नाही. ती डिसिप्लिन जेव्हा शाळेतून गायब झाली ना, तिथं विद्यार्थी बिघडायला सुरुवात झाला. शिक्षकांचा हक्कच काढून घेतला हा डिसिप्लिन ठेवण्याचा. तर वेगळ्या प्रकारे काय होईना मला वाटते की ठेवावी. विद्यार्थी मेंटली खूप टफ असला पाहिजे, फिजिकली फिट असला पाहिजे. फिजिकल फिटनेस, मेंटल टफनेस, फिलिंग ऑफ ग्रॅटिट्यूड आणि क्युरोसिटी ऑफ नॉलेज, हे खूप महत्त्वाची गोष्ट. मला आणखीन आठवते बघ, मला कधी असं वाटलं नाही की आपण पुढे जाऊन असं काही होऊ किंवा UPSC देऊ, मेन्स देऊ वगैरे. ते
करत गेलो, होत गेलं. पण मला आणखीन आठवते की आईनं जर किराणा दुकानवर पाठवलं तर ते आताच्यासारखे काही प्लास्टिकमध्ये साखरपत्ती पोहे नाही यायचे, कागदात बांधून यायचे. तर ते आईनं साखर काढून घेतली की वाचायची ती क्युरोसिटी होती ती आजकाल पोरांची कमी झाली. कदाचित त्याला मोबाईल कारणीभूत असावा, काही असावा, पण कमी झाली. क्युरोसिटी ऑफ नॉलेज मला वाटते मस्ट आहे जर एखाद्या विद्यार्थ्याला मोठं व्हायचं असेल तर. मी तर कायम असं मानतो की खूप मोठं टॅलेंट आज ग्रामीण भागात दडलेलं आहे. खूपच मोठं टॅलेंट. जिथून मी आलो, जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलो, पुढे येत गेलो. या छोट्या छोट्या 2-4 गोष्टी मला तुमच्यासमोर मांडायच्या होत्या. बाकी खूप काही मोठं नाही, पण मला वाटतं की एक शिक्षक संपूर्ण शाळा घडवू शकतो. संपूर्ण शाळा, संपूर्ण विद्यार्थी. तू ते नाही का असं म्हणतात ना, तूच आहे तिच्या जीवनाचा शिल्पकार, कसं तुम्ही आहेत तुमच्या विद्यार्थ्यांचे शिल्पकार. परत एकदा तुमचं सर्वांचं अभिनंदन सर, मॅडम, सर्वांचं. आणि थँक्यू काशीनाथ सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. धन्यवाद सर. एखादा इंजिनियर चुकला तर एखादी पूल पडेल, एखादा डॉक्टर चुकला तर एखादा पेशंट दगावेल, एखादा राजकीय व्यक्तिमत्व चुकलं तर काही धोरणं बदलतील किंवा चुकतील, पण एक शिक्षक चुकला तर पुढची पिढी चुकेल. म्हणून शिक्षक चुकता कामा नये. आणि त्यामुळे नेहमी काही एखादा माणूस चुकला की सारखं डायट होतात. हेच शिकवलं तुझ्या शिक्षकांना, तुझ्या गुरुनं. त्यामुळं आईवडिलांपेक्षा गुरूंचा प्रभाव जास्त असतो. माझी मुलगी जरी माझ्या घरात, आम्ही शिक्षण IAS ट्रेनिंग सेंटर घेतो असलो तरी ती शाळेवरनं येते, आत्ता 4थीला आहे. बाबा मला जायचं, सरांनी सांगितलं आहे ट्युशन तिथं लावायचं आहे. अगं म्हणतो आम्ही ट्युशन घेतो आहे. नाही, ते आम्हाला देणं घेणं नाही, आम्हाला सरांकडे जायचं आहे. हे एक आपुलकी, ही एक प्रेम, हे एक नातं शिक्षकांचं असतं. आणि आज हाच नाता आपण पुढे नेतो. यानंतर मी विनंती करतो आदरणीय विशाल लोंढे सर, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, समाजाचं कल्याण घेण्याचं काम जे करत आहेत त्यांना विनंती 2 शब्द शुभेच्छा द्यावेत. सर्व महामानवांना वंदन करतो. विचारमंचावर उपस्थित आमचे गुरुवर्य कलशेट्टी सर, नगरकर सर, बाकी इतर सर्व मान्यवर, मनोहर भोळे सर, मॅडम, आपण सर्व ज्यांना पुरस्कार मिळणार आहे त्या सर्वांचंच मी त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो. 2च मिनटात बोला म्हटलेले आहेत, त्याच्यामुळं टेन्शनचंच काम आहे. पण तरी देखील मला इथं बोलवलं आहे, पुन्हा तुम्ही नाही बोलवावं असं काहीतरी बोलून जातो. आपण मॅक्सिमम लोक सगळी गव्हर्मेंट पेरोलवर काम वगैरे करतो आहे. काही जण संस्थांच्या मार्फत देखील शिक्षक असतील आणि आपली सर्व्हिस माझ्या वयापेक्षा 1-2-4 वर्षांनी कमी झालेली असेल. मी 35 पूर्ण करतो ह्या दिवाळीत. तुम्ही कोण म्हणताय 26, कोण म्हणताय 28, कोण म्हणताय 30. आणि तुमच्यासारख्याच कोणीतरी आम्हालाही घडवलेलं आहे. आईवडिलांनी असं काही घडवणं इतपत त्यांचं काही नॉलेज नव्हतं. मजुराचा पोरगा आहे मी, घरकाम करणाऱ्या बाईचा पोरगा आहे. परंतु आता तुम्ही चिडणार माझ्यावर, क्लासवाले सुद्धा चिडणार. मला काय फरक नाही पडत, मला काय संसार करायचा नाही तुमच्याबरोबर. जिच्याबरोबर करतोय तिच्याबरोबर पण फॅक्च्युअलच जगतो मी. मला सांगा 11वी-12वीला JEE आणि नीटचे क्लासेस लावण्यासाठी जर मुलांना बाहेर जावं लागत, बन्सलवाले माफ करा, कोण आहे बाबा इथं, त्यांना जर क्लासला बाहेर जावं लागत असेल तर मग आमचे पेरोलवरचे शिक्षक नेमकं शिकवतात काय? क्लासेस होतात का? आणि ते क्लासेस होतात तर मग हे विद्यार्थी तिथं रेग्युलर अटेंड होतात का? त्यांना मग या गोष्टींचं मार्गदर्शन का केलं जात नाही? त्यांना कोटाला आणि सदाशिवपेठेत का येण्याची गरज पडते? म्हणजे मी वाडिया कॉलेजला का आलो आणि BCom का झालो हे मला माहीत नाही सर. सांगायलाच कोण नव्हतं. मास्तर पण सांगत नव्हते, घरची तर 18-20 दारिद्र्य, आईवडिलांना काय माहीत नाही, खानदानात कोणी ग्रॅज्युएट झालेलं नव्हतं. 9वी, 10वी, 11वी, 12वी खलास. मग हे सगळं जर ज्ञान पाजरतच नाही आहे, क्लासेसवाले क्लासेस घेतात, मग आमची माणसं नेमकी करतात काय? हा आत्मपरीक्षणाचा भाग आहे. याच्यावर सगळ्या लोकांनी विचारमंथन करावं. नो मॅटर यू आर गेटिंग पारितोषिक अँड पुरस्कार, आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. परंतु आपल्याला समाजामध्ये आता आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झालेली आहे. मी थोडा फॅक्च्युअल बोलणारा माणूस आहे, बोलायला पुढचे 3-4 तास बोलू शकतो, एवढी पावर आमच्यामध्ये. आम्हाला व्याख्यानानंतर विचारलं तर सर एवढं तुम्ही कशी काय धावपळ करता? तर बाबा अन्नातनं काही ही पावर येत नाही, आम्हाला ही पावर येते शिव फुले शाहू आंबेडकरांमधून. त्याच्यामुळं आम्ही अविरत काम करू शकतो आणि त्या पद्धतीने समाजासाठी झटू शकतो. आज रविवारी कलशेट्टी सर पण बाहेर गेले असते फॅमिलीला घेऊन आणि मी पण गेलो असतो सीझन्स मॉलला, आहे की नाही. 2-4-5 वर्षाचंच लग्न आहे माझं, काही लय जुनं नाही. त्याच्यामुळं तिच्या पण अशा अपेक्षा आहेत. परंतु समाजाचं देणं आहे तर आपल्याला त्या पद्धतीने पळणं अपेक्षित आहे. मी तुम्हा सर्वांचे धन्यवाद देतो. इन फ्युचर कधीतरी, आता अशा परकड माणसाला कशाला बोलावताय तुम्ही, पण तरी इच्छा झाली तर आपण कधीतरी भेटू
आणि आपली समाजाप्रती असलेल्या गोष्टींवरचे हितगुज करू. सर्वांचं धन्यवाद देतो. जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान. धन्यवाद सर. आपल्याकडं विशाल अशी ज्ञानाची शिदोरी आहे म्हणून आपण बिंदास्त बोललात. राहा बिंदास्त असे म्हणून गेले रामदास. 2 बार पंच 1 बार लंच, लाईफ है टंच. अशा मानसिकतेमधनं आपण सगळे जगतो. समाजासाठी सरकार व्यवस्था देऊ शकतं, अवस्था बदलू शकत नाही. म्हणून आमची गरज निर्माण झाली. मी पण 12 वर्षे या स्पर्धा परीक्षेमध्ये यामध्ये आलो. 1996ला मला पण या समाजाने या शिक्षणाने नापास म्हणून धब्बा देऊन पाठवून दिला. कुठल्या विषयात? इंग्रजी विषयात. मग ते आमच्या भावकीनं ते पेपर फोडणं असेल, नेणं असेल. परंतु इतर दररोज किमान फक्त 35 विद्यार्थी भारतामध्ये आत्महत्या करतात. किमान 35 विद्यार्थी. मग ही सिस्टीम विशाल सर सगळ्यांनी मिळून एकत्र येणं खूप महत्त्वाचं आहे. संवाद साधणं महत्त्वाचं आहे. आणि आज आपण बघतो आपली मुलगीच आपल्या बापाच्या निधनानंतर म्हणते पोलिसांना की बघा त्याला जाळा किंवा फेकून द्या, मला काय देणं घेणं नाही. कुठेतरी संस्कार आपण विसरतोय. सामाजिक संवेदना बधीर होतोय. मग तुम्ही IPL सारखं आपलं पण झालेलं सर. IPL काळाची गरज झालेली आहे. आणि आज तर भारत पाकिस्तान मॅच म्हणजे एका बॉलला 50 लाख रुपये डिबेटिंग होतो. असो पण तरीही सर काळाची गरज आहे. मुलांना काहीतरी दिलं पाहिजे. ही निरागस मुलं आम्हाला आदर्श मानतात, काहीतरी दिलं पाहिजे म्हणून काळाची गरज म्हणून ही सगळी व्यवस्था आपण बघतोय. आम्हा क्लासना कोणी देत नाही आहे. ज्यावेळेला आमचे विद्यार्थी येतात भविष्यामध्ये सगळे मिळून आपण काम करूयात. हाही आमचा प्रश्न असणार आहे की प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. यानंतर 2च मिनटं मनोगत व्यक्त करण्यासाठी आदरणीय डॉक्टर सुनील चव्हाण सर विनंती. 2च मिनटं आपल्याकडे वेळ आहेत. आदरणीय चव्हाण सर 2 शब्द आपल्याला मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. व्यासपीठावर बसणारे सगळे पाहुणे, माझा काही परिचय जास्त नाही आहे त्यांच्याशी. काशीनाथ सरांना मी थोडा एक 6 महिन्यापूर्वी का 1 वर्षापूर्वी ओळखतो. मी डॉक्टर सुनील चव्हाण, फाउंडर अँड चेअरमन चव्हाण फाउंडेशन, आणि माझं नॅचरोपॅथीचं मेडिकल कॉलेज आहे. आता जे सरांनी तुमचे काय विचार वाटले मेंटली टफनेस वगैरे, आय एम ऑल्सो गोईंग थ्रू दॅट. आता येणारा जो काळ आहे विद्यार्थ्याच्यासाठी आणि शिक्षकांना एक स्पेशली मला असं सांगू इच्छितो की महिन्याला तकरीबन 16 वर्षापासून ते 25 वर्षाच्या पिरियडमध्ये म्हणजे 16 ते 25च्या आसपास महिन्याला तकरीबन 10,000 विद्यार्थी काय करतात? आत्महत्या करतात. तर याच्यावर फार मोठा मी रिसर्च केला. कोविडच्या नंतर आमचं रिसर्च सेंटर आहे आणि ते एक मनामध्ये ठेवून एक हॅपीनेस रिट्रीट सेंटर म्हणून 100 बेडचं फक्त आणि फक्त त्या विद्यार्थ्यांसाठी मी सेट करतो आहे. आणि बन्सल क्लासेस आणि इथं शिक्षक सर्व बसलेले आहेत. स्पेशली माझे लेक्चर्स कॅन्सरवर असतात. हाऊ टू रिव्हर्स डायबिटीज टाईप 2 इन 72 आवर्स. आणि सगळ्या शिक्षकांना ही माझी कळकळीची विनंती आहे की त्या रिट्रीट सेंटरमध्ये तुमचे सगळे विद्यार्थी त्यांना आपण मोफत रिट्रीट देणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद. यानंतर सर्वांना माझा नमस्कार. अचानक सांगून मला खूप त्यांनी दंग केलं आणि माझ्या मुलांसारखंच आहे. पण आमच्या टायमाला एवढं शिक्षणाचं नव्हतं. हे पारितोषिक वगैरे बघून दिलं, खूप कौतुक वाटतं मला. आपण पण शिकलो असतो तर तुमच्या ह्याच्यात बसलो असतो. सरांनी मला त्यांच्या जोडीवर हे केली असती. आणि तुमच्या सर्वामुळं मला असं वाटतं की आमच्या आईवडिलांनी का आम्हाला परमिशन दिली नाही शिकायला. त्या टायमाला मुलीला शिक्षण नव्हतं. 7वी 8वी जास्त 9वी. पण माझ्या नवऱ्याने मला एवढ्या मोठ्या उंच पदावर ठेवलं म्हणून मला असं वाटतं की तुमच्यासारखं मी का नाही झाले. माझ्या आईवडिलांनी का मला नाही शिकवलं. माझे मिस्टर पण कमी शिकलेले पण व्यापारात 1 नंबर आहेत. आम्ही आलो इथे त्यावेळेस काही नव्हतं. पण आता खूप खूप देवानी परमेश्वराने तुळजापूरच्या अंबाबाईनं खूप दिलं आहे. आणि सरांमुळं मी खरंच तुमच्या सगळ्यांच्या ओळखी झाल्यानंतर मला असं वाटतं की तुम्ही एकदा माझ्याकडे यावं.
माझ्या मिस्टरचं कौतुक करल तेवढं थोडं आहे. खूप आज 9वी शिकलेली मुलगी आज तुमच्यासमोर उभा आहे आणि मी एकदा जिद्दीला पेटलो. माझ्या मिस्टरांची साथ आहे मला की तू खूप मोठी हो आणि खूप धडाडीने वाघ. आत्ता कलशेटींना तेच म्हटलं, तुम्ही या आमच्याकडे. माझ्या इथं पण आसपासला झोपडपट्टी आहे, जे मुलं कमी शिकलेले आहेत, कमी हे आहेत, त्यांना आपण बी पुढं. आणि माझे मिस्टर नाही शिकलेले असले तरी वह्या पुस्तकं प्रत्येक 26 जानेवारी 15 ऑगस्टला गिफ्ट म्हणून देतात, बोलवतात, सत्कार करतात, झेंडावंदन करतात, सगळं करतात. तेवढ्याच आशीर्वादाने मी आणि आता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप मी ठीक आहे. आणि जरा थोडंसं भावनिक आले मी सरांमुळं. मला अचानक आमंत्रण दिल्यामुळं मला खरंच फाउंडेशन म्हणल्यावर मला पण थोडंसं बरं वाटलं. आणि तुम्हाला एवढ्याला सगळ्यांना देतात सर म्हणल्यावर त्यांचं बी कौतुक करल तेवढं थोडंच आहे. आणि तुमचं पण अभिनंदन. मला सांगायला खूप आहे पण सरांनी 2च मिनटं दिले, तेवढ्यात मी बोलते आणि थांबते. जय महाराष्ट्र. नक्कीच भविष्यात कसोटी, वनडे, T20 खेळूयात, पण आज सुपर ओव्हर आहे. सर्वांना भारत पाकिस्तान मॅच पण बघायची असो, खूप काही आहे. एका शब्दात आपण सांगूयात. यानंतर मी विनंती करतो व्यासपीठावरती आदरणीय डॉक्टर नगरकर साहेब. खरं तर नगरकर साहेबांची थोडक्यात ओळख करून देतो. ते DRDOचे वरिष्ठ वैज्ञानिक आहेत. डॉक्टर अब्दुल कलाम सरांसोबत त्यांनी प्रदीर्घ असं सहवास त्यांचा लाभलेला आहेत आणि खूप मोठं कॉन्फिडेन्शियल काम आहे. ते नेहमी म्हणतात की संशोधक आता पेटंट देखील व्हायला पाहिजे. आमच्या सोलापूरमध्ये एक बुराणपुरे नावाचे एक इंजिनियर आहेत, आता 15 तारखेला इंजिनियर्स डे. सर त्यांनी एक मोटारमध्ये टाटानी त्याची पेटंट घेतलेली आहेत. मोटारमध्ये ॲव्हरेज चांगला येतो आणि पर्यावरणाचा हानी होत नाही आहे असं त्यांनी एक प्रोडक्ट बनवलं आहे सोलापूर. त्याला 13 कोटींनी त्यांनी या ठिकाणी प्रोडक्ट हायर केलेले आहेत, 13 कोटी. मग असं पेटंट देखील केलं पाहिजे. त्यांच्या सुकन्या निकिता याही खूप मोठं काम केलं, पेटंट आहे. दुसऱ्या कन्याचं पण पेटंट आहेत, खूप मोठं आहे. एकदा सगळ्यांसाठी मी बन्सलला विनंती करणार आहे करार साहेब की 1 दिवसाची कार्यशाळा ठेवा, जेणेकरून त्या कार्यशाळेमध्ये आपण नियोजित डोक्यात घेऊन येऊ की दिवसभर आपण असं काही ऐकायचं आहे. नक्कीच कलशेट्टी साहेबांना पण आज वेळ कमी आहे, सर्वांनाही कमी वेळ आहे, तरी पण आपण भविष्यात असं करू. आमचे उद्घाटक आदरणीय डॉक्टर नगरकर साहेब, आपणास विनंती भावी सर्व संशोधकांना, शिक्षक संशोधकांना, कारण त्यांच्यासमोर सर्व विद्यार्थी संशोधक आहेत, त्यांना आपण मार्गदर्शन करावं. आपण टाईने स्वागत करूयात आदरणीय नगरकर साहेब. सरांनी आत्ता मला इथे बोलवताना 2 मिनिट हा शब्द वापरलेला नाही आहे. पण तुमच्या सगळ्यांसाठी गुड न्यूज. मी 5 ते 6 मिनटामध्ये माझे विचार संपवणार आहे. आदरणीय कलशेट्टी सर, लक्ष्मी मॅडम की ज्यांनी आत्ता फार इमोशनल भाषण केलं, प्रत्येकाच्या हृदयाला भिडलं भाषण. त्या म्हटल्या शिक्षण कमी आहे, पण मला वाटतं त्यांनी ती स्टेज क्रॉस केलेली आहे. शिक्षण एक आपलं डिग्रीसाठी असतं. व्हॉट ॲक्च्युली यू डू इन युअर लाईफ इज बेस्ड ऑन युअर प्रॅक्टिकल वर्क. त्यानंतर आत्ता स्टेजवरती मान्यवर दिघे सर, लोंढे सर, कराड सर, बजाज सर, सर्वच मान्यवर आणि उपस्थित शिक्षक वर्ग की ज्यांचा आज सत्कार होणार आहे. माझे मित्र पाटील सर, शंकरराव अक्कलकोटे सर आणि बहुतेक 50% लोकांना मी ओळखतो, कारण अनेक विज्ञान प्रदर्शनामध्ये चीफ गेस्ट म्हणून भाषण मी केलेलं आहे. आणि मगाशी मॅडमने जो उल्लेख केला, पचपुले नावाचा एक विद्यार्थी, आठवते मला, करोनाच्या आधी माझ्या घरी आला होता एकदा की सर असं असं संशोधन केलं आहे. तर त्याला मी असा सल्ला दिला की संशोधन चांगलं आहे, आपण ते सर्च करू, पेटंट त्याचं झालं आहे का. तर सर्च केल्यानंतर असं दिसलं की त्याचं संशोधन पेटंट झालेलं नव्हतं. तर त्याला म्हटलं प्रदर्शनामध्ये मांडण्याआधी आपण त्याचं पेटंट करू, कारण तुम्हाला सगळ्यांना अत्यंत महत्त्वाची बातमी जी सांगतो, किंबहुना नॉलेज तुम्हाला सांगतो आहे की एखादं संशोधन तुम्ही केलं असेल आणि तुमच्या आधी जर ते कोणी केलेलं नसेल तर त्याचं पेटंट होऊ शकतं. इट शुड हॅव नॉवेल्टी, काहीतरी नाविन्यपूर्णता त्यामध्ये असावी. पण ते संशोधन तुम्ही पेटंट न करता जगासमोर आणलं तर ते पेटंट दुसरा कोणीतरी फाईल करू शकतो. त्या पचफुले जो विद्यार्थी आहे त्याचं पेटंट काय होतं की एखाद्या थिएटरमध्ये आपण गेल्यानंतर उशिरा, संपूर्ण थिएटर पॅक आहे, अंधार आहे,
पण 4-5 सीट रिकाम्या आहेत, त्या आपल्याला दिसत नाही. तो बॅटरीवाला येतो, कुठेतरी दाखवतो इथे बसा वगैरे वगैरे कन्सेप्ट आहेत. तर त्याने असं एक संशोधन केलं होतं की प्रत्येक चेअरच्या बॅकसाईडला ब्लू कलरचा LED लाईट त्याने बसवलेला होता आणि मनुष्य त्या सीटवर बसला की ती लाईट बंद होते. तुमच्या डोळ्यासमोर चित्र आलं असेल, 500 चेअर आहेत आणि 50 लाईट चालू आहेत, याचा अर्थ 50 चेअर ओपन आहेत. त्यामुळे लेट येणारा माणूस ते चेअर पाहून तिथे बसू शकतो. त्याचं पेटंट केलं, त्याला पुढे जिल्हा पातळी, राज्य पातळी, देश पातळी, मला वाटतं राष्ट्रपतींच्या हस्तेसुद्धा त्याचा पुरस्कार मिळाला. तर ही घटना आत्ता मॅडमने सांगितल्यामुळं मला रिकॉल झाली. जवळपास 250-300 मुलांना मी मार्गदर्शन केलं आहे आणि त्यातनं बऱ्याच देशामध्ये वेगवेगळे शास्त्रज्ञ निर्माण झाले, त्यांचं प्रोडक्शन सुरू झालं आहे. एक उदाहरण मला शिक्षकांना आवर्जून सांगायचं आहे की डोंट ट्राय टू लिमिट युअर सेल्फ. एक उदाहरण मी सांगेल की जे तुम्हाला प्रत्येकाला उद्बोधक असेल. पॉलिंग नावाचा जो सायंटिस्ट होता, त्याला त्याचं आयुष्यातलं पहिलं नोबेल पारितोषिक जे मिळालं ते इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पिरियॉडिक टेबल हा केमिस्ट्रीमधला कन्सेप्ट होता, फिजिक्समधला कन्सेप्ट होता, त्याविषयी मिळालं. आणि ज्यावेळेस हिरोशिमा नागासाकीवरती बॉम्ब हल्ले झाले, असंख्य मनुष्यहानी त्या ठिकाणी झाली, त्यावेळेस तो शास्त्रज्ञ म्हणून अंतर्मुख झाला आणि त्याने विचार केला की आज शास्त्रज्ञ अनेक पद्धतीने काम करत आहेत, मनुष्यजात चांगल्या प्रकारे जगावी यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि हे संशोधन राजकीय लोक किंवा वेगवेगळे देश मनुष्यहानी करण्यासाठी वापरणार असतील तर आजपासून मी विज्ञान या क्षेत्रामध्ये काम करणं बंद करत आहे. पहा तुम्ही, ज्या शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं, ज्याचं नाव पॉलिंग आहे, त्या माणसाने त्या दिवशी हिरोशिमा नागासाकीवरती झालेल्या बॉम्ब हल्ल्याच्या घटनेमुळे विमनस्क अवस्थेमध्ये अशी प्रतिज्ञा केली की मी आता पूर्णपणे विज्ञानाचं काम थांबवतो आहे. इट वॉज व्हेरी बॅड थिंग रादर. आता पहा की तिथे थांबवल्यानंतर त्याने पुढे काय केलं. संशोधक कधी गप्प बसत नाही. त्याने पुढे शांततामय काम यासाठी आपलं आयुष्य वेचलं आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की त्याला दुसरं नोबेल पारितोषिक मिळालं 3 वर्षात, की जे होतं पीस वर्कसाठी, शांततामय कामासाठी. व्हॉट आय मीन टू से फ्रॉम दिस एक्झाम्पल, त्याने काय केलं, त्याला काय मिळालं, यू फॉरगेट अबाउट दॅट. व्हॉट मेसेज आय वॉन्ट टू गिव्ह टू ऑल ऑफ यू. आपण म्हणतो की हे क्षेत्र माझं आहे, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, हे माझं क्षेत्र. असं नाही. पहिलं नोबेल पारितोषिक प्युअर सायन्स होतं, दुसरं नोबेल पारितोषिक पीस वर्कमध्ये होतं. म्हणजे आपण स्वतःला रिस्ट्रिक्ट न करता कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण धडाडीने उडी घेऊ शकतो आणि त्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आता आज व्याख्यानाचा दिवस नाही, पण जे काही मी 5-7 मिनटात तुम्हाला उद्बोधक विचार सांगतो आहे. वैयक्तिक माझी मुलगी 10वीत असताना, मी स्वतः शास्त्रज्ञ आहे, 37 वर्ष सेवा झाली, अजूनही चालू आहे आणि भारताच्या बऱ्याच मोठमोठ्या ॲक्टिव्हिटीमध्ये माझं योगदान आहे. किंबहुना त्या ॲक्टिव्हिटीमध्ये काम करत असताना स्वतःला अपग्रेड करण्याचं संधी आम्हाला मिळत असते. आता शास्त्रज्ञ म्हटलं की वाचन आलं, लिटरेचर सर्वे आला, रिव्ह्यू पेपर लिहिणं आलं, रिसर्च पेपर लिहिणं आलं, पेटंट लिहिणं आलं, प्रेझेंटेशन्स, डिस्कशन्स, लेक्चर्स, ऑल दीज ॲक्टिव्हिटीज आर गोइंग ऑन, प्लस प्रॅक्टिकल वर्क, हाऊ टू मेक द थिंग्स इन रिअलिस्टिक मॅनर. या सगळ्या ॲक्टिव्हिटी होत आल्या. तर इथे पहा की मी जेव्हा पेटंट लिहायचो घरी आणि माझी मुलगी 10वीत असताना तिला मी काही पेटंट्स माझे लिंग्विस्टिक चेक करायला द्यायचो. पहा म्हणजे व्हॉट आय मीन टू से यू हाऊ टू ग्रूम द चाइल्ड. तर 10वीत असतानाच तिला कळायला लागलं की पेटंट काहीतरी कन्सेप्ट असतो, 7वी-8वीपासनं. तर 10वीत असताना तिने एक आयडिया आणली की स्टेपलर पिनांच्या शेवटच्या काही 4-5 पिनांना रंग द्यायचा आणि तो आपण स्टेपलरमध्ये टाकला की कलर पिन बाहेर आला की आपल्याला समजेल की पिन संपत आले. छोटं संशोधन होतं पहा. पण मी शास्त्रज्ञ असल्यामुळे मी तिला म्हटलं की तू पेटंट लिही. ते पेटंट लिहिलं. त्यानंतर तिला 10वीत असतानाच नॅशनल अवॉर्ड मिळालं डॉक्टर APJ कलाम यांच्या हस्ते. आणि हे 10वीत असताना जे अवॉर्ड तिला मिळालं तिथनं ती मोटिवेट झाली. वाय एम टेलिंग दिस एक्झाम्पल की कुठेतरी आपल्याला स्वतःला चिंगारी इग्नाईट व्हावं लागतं आणि तिथनं आपण ते पुढे घडू शकतो. तिचे आज 12 पेटंट आहेत. तुम्ही आज घरी गेल्यानंतर
गुगलमध्ये अंकिता नगरकर हा शब्द टाका, तुम्हाला तिची 12-13 पेटंट लेक्चर्स वगैरे पाहायला मिळतील. आणि या पद्धतीने आपण आपल्या मुलांना ग्रूम करू शकतो. आणि विज्ञान आणि संशोधन यामध्येच आपला देश चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकतो. बाकीचे विषयसुद्धा महत्त्वाचे आहेतच, पण तुम्हाला प्रत्येकाला मान्य करावं लागेल की आज ग्रॅहम बेलने टेलिफोनचा शोध लावला म्हणून आपलं जीवन सुखी झालं आहे, बरोबर ना. मागे IBN 7 चॅनलला माझी मुलाखत झाली होती, तर त्यावेळेस त्यांनी मला एक छोटा प्रश्न विचारला. दिल्लीमध्ये एक्झिबिशनमध्ये अवॉर्ड मिळालं होतं मला. त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या माणसाने एक प्रश्न मला विचारला की अकॉर्डिंग टू यू हू इज द बेस्ट सायंटिस्ट इन द वर्ल्ड. त्याने मला प्रश्न विचारला की तुमच्या मताप्रमाणे, तुमच्या वैयक्तिक मताप्रमाणे जगामधला सर्वोत्कृष्ट सायंटिस्ट कोण, सर्वात मोठा सायंटिस्ट कोण. तर मी त्याला सांगितलं की अकॉर्डिंग टू मी हार्डी इज दी बेस्ट सायंटिस्ट इन द वर्ल्ड. तर आता ते नाव कोणी ऐकलं नव्हतं. तर म्हटलं कशासाठी फेमस आहे. तर त्याला सांगितलं की त्याने सिविंग मशीनचा शोध लावला, शिलाई मशीनचा शोध त्याने लावला, त्याचं पेटंट केलं, पण ते पेटंट त्याने जगासाठी ओपन केलं. तर माझ्या मते काय, संशोधन असं असावं. आणि त्याचं उत्तर काय त्याने दिलं होतं, त्याच्या ऑटोबायोग्राफीमध्ये एक वाक्य लिहिलं होतं पहा, की बिकॉज ऑफ माय स्मॉल रिसर्च सो मेनी पुअर फॅमिलीज इन द वर्ल्ड कॅन सर्वाईव्ह, दे कॅन टेक देअर 2 times फूड इझिली. मला सगळ्यांना आत्ता शेवटच्या 2 वाक्यात सांगायचं आहे की सगळ्यांना एक विनंती आहे, आपण छोटे छोटे शोध लावण्याचा विद्यार्थ्यांना सल्ला द्या. त्यासाठी कुठलंही मार्गदर्शन हवं असेल तर दर शनिवारी मी 11 ते 1 चिंचवडला एक शिक्षकांसाठी हाऊ टू राईट रिसर्च पेपर, हाऊ टू राईट पेटंट असं एक जनरल गायडन्स इंटरॅक्टिव्ह मीटिंग घेत असतो. चिंचवडला एक हॉल आहे, त्या ठिकाणी मी शिक्षकांना बोलत असतो. तुमच्या शाळेतले पण आजूबाजूचे शिक्षक कोणी असतील अवश्य सांगा. इट इज अ सोशल वर्क. आणि पर्सनल गायडन्स मी करत असतो आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले मिळायला लागलेत. आणि अनेक पेटंट्स फाईल होतात, रिसर्च पेपर तयार होतात, आर्टिकल्स तयार होतात. त्यातनं एक सायंटिफिक कल्चर आपण डेव्हलप करायचा प्रयत्न करतो आहे. सो मेनी थिंग्स आर टू स्पीक. आणि आज या कार्यक्रमामध्ये काशीनाथ सरांनी मला बोलवलं. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे माझे विचार ऐकून घेतले. सर्वांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा आणि प्रत्येक माणूस हा संशोधक असतो आणि वैज्ञानिक दृष्टी जसं आपल्या 10 शिक्षण मूल्यामध्ये आहे ते जपा असं सांगितलं. धन्यवाद. सकाळपासून आम्ही या हॉलमध्ये होतो, AC काही चालू होत नव्हता. मग आम्ही रिमोट घेतला, चालू करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी एक चांगला इलेक्ट्रिकच लागतो. आणि आमचे शंकररावजी इथं कसं ना महादेवाचं मंदिर आहे, काशी विश्वनाथ मंदिर आहे, पण चालू होत नव्हतं. आम्ही संयोजकांना फोन केला, हॉल आमचा हाल झाले. जेव्हा पाहुणे आले त्यावेळेला आम्ही अक्कुलकोटे साहेबांना सांगितलो. अक्कुलकोटे साहेबांनी नुसतं स्विच ऑन केला, लगेच दान केलं. ह्याचा अर्थ जिनो काम तिनो करो. त्यामुळं आमच्या या सगळ्यांमध्ये लक्षात आलं की प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य असतं. या ठिकाणी आमच्या लक्ष्मीताईंना नेहमी पाठीशी साथ देणारे आदरणीय घोडके साहेब इथं आहेत. त्यांनाही विनंती आपण आपला सत्कार स्वीकारावा. मी विनंती करतो नगरकर साहेब, आमच्या घोडके साहेबांचाही सत्कार आपण करावा. घोडके साहेब आणि अक्कुलकोटे साहेबांनाही बोलावं. अक्कुलकोटे साहेब, शंकरराव अक्कुलकोटे. या कार्यक्रम पार पडताना अनेक लोकांचा हातभार लागत असतो. एक शाल मॅडम, एक शाल आणि ती ट्रॉफी पाठीमागची. आदरणीय घोडके साहेब पाठीमागं तिकडचं 3 नंबर. हां सह्याद्री इलेक्ट्रॉनिक्सचे सर्वेसर्वा संचालक गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर शंकरराव अक्कुलकोटे, ज्यांच्यामुळे आम्ही पण थंड झालो आज. त्यांना विनंती आपण यावं. कलशेट साहेब आपणच त्यांना विनंती आहे, त्यांना सत्कार करावा. ते उद्योजक आहेत. या टाळ्या जोरदार देऊयात. तेही सामाजिक कार्यकर्ते आहेत, उद्योजक आहेत. हडपसर भागामध्ये ते आहेत. आणि या कार्यक्रमाचे दुसरे संयोजक आम्हाला सहकार्य करणारे आमचे कोऑर्डिनेटर राहुल सर, आपणास विनंती आपण व्यासपीठावर राहावं. राहुल सर, कदाचित भारतात देखील राहुलची चलती चाललेली आहे. भारत जोडो. बन्सलमध्ये राहुल जी आहेत ते विद्यार्थी जोडो. त्यांचा सत्कार आदरणीय कलशेट साहेबांनी करावा. खूप टॅलेंट आहे, पण त्या टॅलेंटला नक्की आपण मिळून सहकार्य करूया. टाळ्या जोरदार देऊयात राहुलजी. ते कालपासून निघालात का, आलात का, आले का, फोन केले का, आले का, म्हणजे विद्यार्थी जोडो शिक्षक जोडो अभियान सरांचं सुरू आहे. नक्कीच राहुलजी, काळजी करू नका, एकटे नाही, आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. ओके, खूप खूप शुभेच्छा सर्वांना विनंती. यानंतर
अध्यक्ष मनोगतापूर्वी अजून कोणी उपस्थितांपैकी 1-2 शिक्षकांना मनोगत व्यक्त करायचं असेल, वेळ खूप कमी आहे कारण आपल्यालाही IPL बघायचं आहे. हां यस एक या पाटीलचं कॉर्डलेस. संदीप भाजी भाकरे IPS, संदीप भाजी भाकरे इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्वेसर्वा आदरणीय राज पाटील सर, एका दुःखद घटनेमध्ये दोन्ही पाय जरी गेले असेल तरी त्यांचा आत्मविश्वास खूप दांडगा आहे. त्यांनी 4 ठिकाणी आपलं इंग्लिश मीडियम चालवतात स्कूल. एकदा जोरदार टाळी त्यांना आपण देऊयात. नमस्कार. मी जास्त वेळ घेत नाही. व्यासपीठावरील सर्व आदरणीय मंडळी आणि सर्व माझे शिक्षक बंधू आणि भगिनी, खरा या पुरस्काराचा मानकरी सर्वात प्रथम वाटतं मी आहे, कारण का बन्सल सरांची हिस्ट्री आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि ड्रीम बन्सल पुरस्कार, शिक्षकरत्न पुरस्कार मला मिळतो आहे. ड्रीम हे माझं स्वप्न होतं, कारण का बन्सल सरांचा जो जीवन प्रवास आहे ते पाहून मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला आणि थोडंसं यश त्यांच्याप्रमाणे मिळवलं. सरांनी कसं, सरांचा फार मोठा इतिहास मला माहीत आहे, कारण का माझे मित्र डॉक्टर संदीप भाजी भाकरे, मी ज्यावेळेस ॲक्सिडेंट झाला माझा 2006ला, तर त्यावेळेस ते सांगायचे की कोट्याला असे एक बन्सल सर आहेत. तर त्या बन्सल सराची हिस्ट्री पहा, तेही व्हीलचेअरवरती होते. त्यांनीही असं एवढं मोठं केलं आहे. 2000ला वाटतं देशात पहिला त्यांचा मुलगा आला होता बन्सल सरांच्या याचा मेडिकल कॉलेजमध्ये. तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी आज इथंपर्यंत आलेलो आहे. त्यामुळेच मी म्हणतो की खरा पहिला मानकरी या ड्रीम बन्सल असं नाव देईन मी. ड्रीम बन्सल शिक्षक रत्न पुरस्कारचा खरा मानकरी मी आहे. धन्यवाद सर. माझे मित्र बतकुणगी सर, आदरणीय आमचे नगरकर सर आणि इतर सर्व मान्यवर, मला या पुरस्कारासाठी ज्याला ही अपेक्षा होती त्यासाठी आपण सर्वांनी मला पात्र केलं, त्याबद्दल धन्यवाद. वेळ खूप थोडा आहे, मी तासभर बोलतो, परंतु वेळ ठेवलेले आहेत, त्यांचं अभिनंदन. अजूनही कोणाला 2 मिनटं बोलायचं असेल, 2च मिनटं, कारण अध्यक्षानंतर कोणी बोलू नये असं प्रोटोकॉल असतो. कोण बोलणार असतील? आता तत्पूर्वी मी कराड सरांना विनंती करतो, कारण अध्यक्षानंतर कोण बोलणार नाही. कराड सर, की आपण 2 शब्द शुभेच्छा द्यावेत. आदरणीय कराड सर. या शिक्षक रत्न पुरस्कार साठी प्रमुख उपस्थित महाराष्ट्र शासनाची यशदा या संस्थेची ज्यांनी सेवा केली असे कलशेट्टी सर, अब्दुल कलाम सरांसोबत ज्यांचं वास्तव्य असणारे नगरकर सर, खरं तर समाज कल्याण या विभागाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन अनेक जणांचा होता तोही माझाही होता, पण विशालजी आज तुम्हाला भेटून आणि तुम्हाला ऐकून समाज कल्याण विषयातला माझा दृष्टिकोन हा आज विशाल झाला असं मी जाहीर करतो. खरं तर MPSCमध्ये अनेक पुस्तकाच्या दुकानावर उभा राहिलेला असताना, खरेदी करत असताना स्वाभाविक विद्यार्थी येतात आणि भोळे सरांचं पुस्तक द्या ह्या दुकानदाराला बोलतात. तर अनेक दिवसापासून असं होतं शिक्षकी पेशामध्ये असल्यामुळं, यार कधी आपण यांना भेटू का? आणि बन्सल क्लासेस आणि पुणे आमच्या बन्सलच्या टीमनं तो एक योग उपलब्ध करून दिला की मनोहर भोळे सरांना प्रत्यक्ष भेटण्याचा. प्रतीक बजाज सर, राजगोपालजी बजाज, बीडमध्ये ज्यांचे अधिकारी म्हणून अतिशय वाखाणण्याजोगी कारकीर्द आहे, तशाच आमच्या नगरसेविका ताई ही पुण्याची भूमिका आहे आणि प्रत्येक सावित्रीच्या पाठीमागे इथे एक महात्मा फुले आहेत, तसेच एक महात्मा फुले तुमच्या पाठीशी आहेत. म्हणून आमदारकीचा प्रवास हा तुम्हाला सुखकर आहे. आज तुम्हाला मी शुभेच्छा देतो. ज्याच्या नावातच नात आहे असे आमचे मित्र काशीनाथ सर,
ज्यांचा अनेक गोष्टीत या ठिकाणी पुरस्कार मिळावा अपेक्षा असते, कारण चांगलं काम केलं की ही प्रत्येकाला अपेक्षा असते. म्हणून शिरवाडकरांच्या जर शब्दात सांगायचं झालं, सर मोडून पडला संसार तरी मोडणार नाही कणा, सर पाठीवरती हात ठेवूनी फक्त लढ म्हणा, सर पाठीवरती हात ठेवूनी फक्त लढ म्हणा. या उक्तीप्रमाणे समाजातील प्रत्येक वर्गातले गुणीजन एकत्र करून जो काही तुम्ही अर्धा दिवस 3-4 तासाचा वाकयज्ञ घडवून आणतात, काशीनाथ सर भविष्यात या महाराष्ट्राचे नाथ तुम्ही व्हावेत, याच माझ्या तुम्हाला शुभेच्छा. खरं तर अनेक गोष्टी आहेत. आम्ही ज्यावेळेस कोचिंग क्लासेसमध्ये काम करत असतो, विद्यार्थी चळवळीमध्ये महाराष्ट्रभर अग्रेसर मी काम केलं असताना खरं तर त्यावेळेसचा एक विद्यार्थी आणि आत्ता एका कोचिंग क्लासेसचा महाराष्ट्राचा अधिकारी म्हणून ज्यावेळेस मी काम करतो आणि त्या दोन्ही गोष्टीचा मेळ घालण्याचा मी प्रयत्न करतो, तो खरंच मी आंदोलन मोर्चे करून जेलमध्ये गेलेला तोच विद्यार्थी आहे का असंही मी करतो. पण व्यवसायामध्ये व्यावसायिक हे संधी शोधत असतात. समाजातल्या ज्या ज्या उणिवा राहून जातात त्या उणिवा व्यावसायिकांना शोधायच्या असतात, सापडायच्या असतात आणि त्याला ड्रीम म्हणून व्यवसाय उपलब्ध करायचा असतो. तेच कोचिंग क्षेत्रात झालेलं आहे. आणि मला वाटतं की कुठलीही एक व्यवस्था त्याला सबव्यवस्था उभी राहिल्याशिवाय जे काही अधुरे स्वप्न असतात, ज्यांच्या मनामध्ये ज्या गोष्टी राहून गेलेल्या असतात, ह्या परिपूर्णत्वास जात नाहीत. म्हणून या ठिकाणी ज्या ठिकाणी म्हणजे जशी रॉ एजन्सी आली, आमच्याकडे प्रचंड मोठे अधिकारी आहेत. म्हणजे गमतीनं जरी कुणी म्हणत असतील, पण या भारतीय भूमीमध्ये अधिकारी मंडळामध्ये प्रचंड ऊर्जा, प्रचंड ताकद, एक क्षमता या ठिकाणी आहे. आज आपण जर पाहत असोल, म्हणजे भाजपाचा कराड आडनाव आहे म्हणून भाजपाचा समर्थक नाही आहे, नाही तर म्हणतील नरेंद्र मोदीचं केलं किंवा कराड आहे का, असं नाही आहे. पण अगोदरही अधिकारी होते. पण आपल्याकडे म्हणतात राजसत्तेतला योग्य व्यक्ती त्या पदावर बसल्याच्या नंतर अधिकारी मंडळी असू देत किंवा कुठलीही व्यवस्था असू देत, ही व्यवस्था अतिशय गतीनं या ठिकाणी चालत असते. कारण धीरूभाई अंबानीला त्यांना प्रश्न विचारला होता की धीरूभाई अंबानी, तुमच्या या रिलायन्स साम्राज्याचं गमक काय आहे. त्यावेळेस धीरूभाई अंबानीनं जे उत्तर दिलं ते उत्तर फार महत्त्वाचं आहे. त्यांनी एवढंच सांगितलं की माझ्याकडे 2च गोष्टी होत्या, ती 2 गोष्टी या ठिकाणी माझ्याकडे होती. एक होती अचूकता आणि दुसरी होती माझ्याकडे गती. या 2 गोष्टीवर माझं रिलायन्स साम्राज्य मी उभा करू शकलो. ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या असणं आवश्यक आहे. खरं तर शिक्षकांच्या समोर बोलावं, तेही पुण्यातल्या शिक्षकांच्या समोर बोलावं. मराठवाड्यातला शेतकऱ्याचा मुलगा, मी काल योगायोगानं परळी आमच्या कार्यक्रमाला गेला असताना आईबाबाचं दर्शन घरी गावाकडे गेलो घ्यायला आणि बाबांना सहज गाडीतून या ठिकाणी म्हटलं की बाबा उद्या तुमचा नामा हा पुण्यातल्या शिक्षकांच्या समोर बोलायला जातोय. आणि खरं सांगू की वडिलांच्या डोळ्याच्या कडा या ठिकाणी पाणावल्या की माझं 7वीपर्यंत गाई राखणारं पोरगं पुण्याच्या शिक्षकांच्या समोर बोलायला जातं. ते मला त्या भाव त्यांच्या डोळ्यामध्ये दिसला. कारण इथे प्रत्येक जण बसलेला, जसं सरांनी सांगितलं की परिस्थिती नसताना पण प्रत्येक घरामध्ये एक जिजाऊ आमच्याकडे आहे, एक सावित्री आमच्याकडे आहे. म्हणून हा समाज अविरतपणाने व्यवस्थित चालणार आहे. यामध्ये मला माझ्यासारख्या एका शिक्षकांना कुठेही शंका घेण्याचं कारण नाही आहे. आणि इथे बसलेले माझ्यासमोर तर बसलेले आजच्या या प्रसंगी आमचा एक मित्र आहे, त्याच्या 4 ओळी सर्व शिक्षकांना समर्पित मी करतो. त्या ओळी अशा आहेत, इतुकेची बळ अंगी यावे. यापेक्षा आज माझ्याकडे ओळीचा सुंदर शिक्षकांच्या चरणावर अर्पण करायला नाही आहेत. इतुकेची बळ अंगी यावे, फक्त खडू तर रक्त उतरावे.
इतकेची बळ अंगी यावे, खडू फक्त खडूत रक्त उतरावे, उतरावे देह व्हावा मुग्ध, खडूतून दुग्ध श्रवताना, खडूतून दुग्ध श्रवताना. म्हणजे आम्हाला जो समाज घडवायचा आहे, निश्चित आम्ही व्यवसाय करतो, लाजण्याचं काहीच कारण नाही. बऱ्याच वेळेला आम्ही आमच्या टेबलवर बसले असताना समाजातले अनेक लोक आम्हाला भेट करायला येतात आणि पहिलं त्यांचं वाक्य सुंदर असतं, शिक्षणाचा तुम्ही बाजार मांडलाय. तर मी त्यांना गोड शब्दात या ठिकाणी सांगतो, बाजार नाही, शिक्षणाचा आम्ही व्यवसाय केलाय. आता या पुण्यामध्ये असं बोलण्याचं धारिष्ट्य काय होतंय? कारण मी सुरुवातीलाच सांगितलं, व्यवस्थेतला उणिवा हा व्यावसायिक शोधत असतो आणि त्या व्यवस्थेतलं या ठिकाणी, म्हणून आज गरज आहे का? हो, गरज आहे. मग शाळेमध्ये हे मंडळी अत्यंत उत्कृष्ट शिकवतात, त्यात कुठेही दुमत असण्याचं कारणच नाही आहे. कारण हे आपण सर्व आहात म्हणून या ठिकाणी हे मंडळी घडलेत. आणि लॉकडाऊनमध्ये संभाजीनगरात सर्व्हर आमचं डाऊन व्हायचं आणि मी ज्या संस्थेत अगोदरच्या संस्थेत काम करायला होतो ते सर्व्हर आणि घर माझं अंतर दूर होतं. एक दिवशी SP महोदयानंच अडवलं की सर तुम्ही जाऊ शकत नाहीत, लॉकडाऊन आहे, तुम्ही शिक्षक असून मोडता कसं? मी म्हणलं सर माफ करा, पण मी जर नाही गेलो तर 1800 विद्यार्थी शिकणार नाहीत. आणि थोडंसं धारिष्ट करून बोलतो, माझ्यासारख्या एकानं कुणीतरी डेअरिंग त्यावेळेस जर केली नसती तर SP म्हणून माझ्या तुम्ही समोर आला नसतात. त्यांनी सगळ्या पोलिसला बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं यांचा चेहरा पहा, यांची गाडी पहा, याच्यानंतर यांना अडवू नका. ही जी ताकद आहे बोलण्याची किंवा माणसांना जागच्या जागेवर या ठिकाणी शब्दात हे करण्याची, ती सगळी किमया आहे शिक्षकी पेशातली. आणि जसं सरांना एक मी आठवण सांगतो, कदाचित त्या व्यवस्थेमध्ये मोडून जातो, नगरकर सर, मी तसा विद्यार्थी पत्रकारितेचा, विज्ञानाचा गंध नसणारा, पण एका शाळेनं एक्झिबिशनमध्ये मला सांगितलं की सगळ्यांनीच आपले आपले विद्यार्थी तयार करा. आणि मी एक संकल्पना त्या विद्यार्थ्याकडे मांडली. दुर्दैवाने तो विद्यार्थी शॉक लागला आणि वारला. संकल्पना मी अशी मांडली की मग म्हणलं बाळा, आपल्याकडे गड किल्ले प्रचंड मोठ्या प्रमाणात गड किल्ले आहेत, आपल्याकडे वणीची देवी असेल, खंडोबाचं मंदिर असेल, यावरती हजारो भाविक भक्त या ठिकाणी जातात आणि येतात. आणि महाराष्ट्र शासनाला किंवा कुठल्याही शासनाला तिथं लाईट प्रत्यक्ष घेऊन जायला अनंत अडचणी येतात. तू असं काहीतरी बनव की ज्या पायरीवर पाय दिल्याच्या नंतर दाब या ठिकाणी पडेल आणि त्याची स्वनिर्मिती वीज तयार होईल, असं तू काहीतरी करतो का? सर, अक्षरशः त्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर केलं आणि मराठवाड्यामध्ये त्याचा पहिला पुरस्कार आला. खरं तर मलाच माहीत नसल्यामुळं, नगरकर सरांसारखे पेटेंट वगैरे असं काही असतं हे मला अज्ञान असल्यामुळं, कारण त्या विद्यार्थ्याचं देऊ शकलो नाही. नाहीतर ती एक असाच उल्लेख जसा विद्यार्थ्याचा झाला तसं त्याही विद्यार्थ्याचा उल्लेख या समारंभात प्रसंगी झाला असता. प्रचंड बुद्धिमत्ता आहे. जसं सरांनी सांगितलं की VK बन्सल सर AIR इंडिया लेवलचा पहिला विद्यार्थ्याचा बहुमान मिळवण्याची किमया कुणाच्या नावावर आहे ती बन्सल कोचिंग क्लासेस. 5 वेळेला 6 वेळेला भारतातला दुसरा क्रमांक हे बन्सल क्लासेसनं या ठिकाणी दिलेला आहे. 6 वेळेला क्रमांक 3चा बन्सल क्लासेसनं दिलेला आहे. आणि 39 वेळेला 1 ते 9 या दरम्यानच्या काळाला 39 वेळेला भारतातून विद्यार्थी पहिले क्रमांक बन्सलनंच आणले. आणि मला अभिमान वाटेल या संस्थेचा एक पदाधिकारी म्हणून की मागच्याच वर्षी आमच्या सुरुवात झाली, पहिलीच विद्यार्थ्याची महाराष्ट्रात बॅच बाहेर पडली, महाराष्ट्रात दुसरी आणि मराठवाड्यात पहिली येण्याचा बहुमान देखील आमच्या बन्सल क्लासेसनं मिळवलेला आहे. याहीपेक्षा मला, कारण मग हा व्यवसाय आहे, यात समाजसेवा आहे का, तर त्याचं उत्तर हो असं मी सांगेल. कारण मागच्या वर्षी आम्ही IITतले 50 आणि नीटमधले 50 जे विद्यार्थी कोट्याला जायचं त्यांचं स्वप्न आहे पण तिथली फीस वगैरे भरू शकत नाहीत, असे 100 विद्यार्थी आम्ही कोट्याला निःशुल्क बन्सल क्लासेसला
महाराष्ट्राचे मुख्य वर्तक चंदूलालजी बियाणी यांच्यामार्फत आम्ही 100 विद्यार्थी पाठवलेले आहेत. व्यवसाय आणि सामाजिक उत्तरदायित्व याला हातात हात घेऊन ही संस्था अविरतपणाने चाललेली आहे. याही पुढं बन्सल क्लासेसची माझी पूर्ण टीम पुण्याची आहे. संतोष जायभाई रिजनल हेड आहेत, आदरणीय प्रतीक सर आहेत, आदरणीय संजीव सर आहेत, त्यांची पूर्ण टीम आहे. कुठलाही विद्यार्थी फीस विना माफक फीस घेऊन असा विद्यार्थी जर शिक्षकांच्या जर डोळ्यात असेल, कारण प्रत्येक शिक्षकाचा एक अर्जुन असतो आणि माझ्या पुढे जे द्रोणाचार्य बसलेले आहेत त्या प्रत्येक द्रोणाचार्यांना वाटतं की हा माझा अर्जुन घडावा. निश्चितपणाने बन्सल क्लासेस त्या अर्जुनाच्या पाठीशी असेल, त्याच्या हातात हात देऊन घेईल. चिंता करण्याची गरज नाही. मी आज या ठिकाणी घोषणा करतो, तुमचा अर्जुन हा शिक्षणाच्या शिवाय वंचित राहणार नाही, इतकं आम्ही या ठिकाणी निश्चित करू. आणि त्याची या ठिकाणी जे काही फीस ठरलेली आहे, जसं आता मला बूस्ट सांगितलं, बन्सल ओपन अपॉर्च्युनिटी टेस्ट स्कॉलरशिप टेस्ट अशा नावाची जी बूस्ट परीक्षा आहे, या माध्यमातून आम्ही 100% स्कॉलरशिप जी आमची फीस आहे एकूण 3 लाख पुण्यासाठी, ते त्या 3 लाखाच्या फीसमधले विद्यार्थी डायरेक्ट 1,20,000 1,10,000 इथपर्यंत त्यांची फीस येते. ते याही माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना पालकांना परवडेल झेपेल अशा या ठिकाणी देतो. कारण आमचं एक म्हणणं आहे, असफलता एक चुनौती है स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो, कुछ किया बिना जे कार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. खरं तर एवढ्या महनीय व्यक्तीमध्ये, एवढ्या मोठ्या व्यक्तीमध्ये या ठिकाणी बसण्याचा बहुमान या ठिकाणी मिळाला. कारण शिक्षकांविषयी एवढंच म्हटलं जातं की निर्माण आणि प्रलय आपल्या मांडीवर खेळतो आणि ते पिढी घडवण्याचं महान कार्य जर कोणी करत असेल ते शिक्षक वृंद करतात. तुमच्या अविरत सेवेला शतशत नमन करून या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. आणि बन्सल क्लासेसच्या वतीनं असे कुठलाही वंचित विद्यार्थी आपल्या निदर्शनात जर येत असेल तर निश्चितपणाने आम्ही त्याचा या ठिकाणी त्याचा शिक्षणाचा त्या शाखेवर आम्ही तो विद्यार्थी पाठवू, हे निश्चित या ठिकाणी. पण तो तितका होतकरू विद्यार्थी या ठिकाणी निश्चित असावा, हे मात्र या ठिकाणी मी थोडंसं व्यावसायिकता असल्यामुळं अट घालल. तेवढीच एक मी सर्व मान्यवरांचे आभार मानून, संयोजकाचे आभार मानून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. वेळ खूप झाली. आदरणीय कलशेट्टी साहेबांना विमान आहे, टेक ऑफ करायचं आहे. विनंती करतो कलशेट्टी साहेब, आपण टाळीने स्वागत करूयात आदरणीय कलशेट्टी साहेब. सर्व मान्यवर, आज 5 सप्टेंबर दिनाच्या औचित्याने आज या ठिकाणी सर्व गुरुजन वर्गांचा गौरव करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मला वाटलं होतं मला 15-20 मिनटं बोलायला मिळेल, मला फक्त त्यांनी 2 मिनटं दिलेलं आहे. कारण माझं आता मी जर निघालं नाही तर माझं जयपूरचं विमान चुकेल, कारण उद्या मला जयपूरची कार्यशाळा आहे. मला एवढंच सांगायचं आहे की सगळे वक्ते बोललेले आहेत. आता शाश्वत विकास ध्येय SDG जे 193 देशांनी स्वीकारलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 4था गोल जो आहे तो गुणवत्तापूर्वक शिक्षण आहे. म्हणजे पहिलं नो पॉवर्टी, कारण तो महत्त्वाचा आहे, कारण लाईव्हलीहूड पहिल्यांदा महत्त्वाचा आहे. नो हंगर, नंतर हेल्थ महत्त्वाचं आहे, गुड हेल्थ, देन क्वालिटी एज्युकेशन, आणि पुढचं जे आहे जेंडर इक्वॅलिटी, आणि 10वं जे आहे नो डिस्पॅरिटी. आणि याचं व्हिजन एकच आहे की नो वन लिव्ज बिहाइंड. आता आपल्या सगळ्यांना हे काम करायचं आहे, कारण मी पण शिक्षक होतो, मी पण प्राध्यापक होतो गणिताचा. 5 वर्ष मी अक्कलकोटसारख्या ठिकाणी काम केलं आणि लोंढे सरांना सांगतो की आमचे एकही विद्यार्थी क्लासला जात नव्हते, कारण आम्ही अक्कलकोटसारख्या ठिकाणी काम करणं गणिताचा विषयावर आम्ही जास्तीत जास्त वेळ त्यांचे क्लासेस घेऊन, कारण 12वीचा रिझल्ट चांगला लागला तरच सिनियरला मुलं यायची, नाहीतर मुलं आले नाही तर आमचे कसं आम्ही सिनियर कॉलेजला होतो. त्यामुळं आता आम्ही विद्यार्थी असताना, म्हणजे मी तरी
66ला पहिलीला होतो आणि त्यावेळेची परिस्थिती. नाहीतर आपण नेहमी काय सांगतो, आमच्या शाळेचा रिझल्ट एवढा टक्का लागला, आमच्या पहिल्याला एवढे टक्के मिळाले. अहो, आपल्यापैकी आपल्याकडं म्हणजे 50% खाली किती आहेत. आता काय करायचं आहे, नो वन लिव्ज बिहाइंड. आपल्याला जर प्रगती करायची असेल, तर गतिमान करायचं असेल, तर माझ्या प्रत्येक मुलाला डिस्टिंक्शन आहे, प्रत्येक मुलाला फर्स्ट क्लास आहे आणि कोणी शाळेबाहेर नाही. आणि आता आपण ड्रॉपआउटमध्ये प्रगती केली, परंतु रिटेन्शनकडं अत्यंत लक्ष द्यायचं आहे. रिटेन्शन नंतर क्वालिटी एज्युकेशनकडं लक्ष द्यायचं आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी काम करूया. आणि सगळे व्यासपीठावर आलेले सगळ्यांनी आश्वासित त्या ठिकाणी केलेलं आहे. आपण मिळून आता लक्ष्मीताई गोडके मॅडम आम्ही एकत्रितच राहतो की त्या ठिकाणी जे गरीब मुलं आहेत त्यांच्यासाठी त्यांना एक अवेअरनेस पण करायची गरज आहे. पालकामध्ये पण अवेअरनेस करायला पाहिजे, मुलांनासुद्धा चांगलं मार्गदर्शन करा. असं करूया, कारण असे कार्यक्रम झाले पाहिजेत. म्हणून मी यांनी सांगितल्यानंतर मी उशिरातलं विमान घेण्याचा प्रयत्न केला. 11:30ला कार्यक्रम सुरू झाले की 1ला संपेल असं अपेक्षित होतं. कारण तुमच्या सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. मला नक्की खात्री आहे तुम्ही याच्या पुढं अधिक गतिमानतेनं अधिक काम कराल आणि नक्कीच आपण चांगलं काम केलं. आपले विद्यार्थी भेटले, आपल्याला किती आनंद होते आम्ही पण अनुभवलेलं आहे. आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. मला आता निघावं लागेल. आपल्या सर्वांची परवानगी घेऊन मला जायला परवानगी द्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, एक दोन पुरस्कार देऊन जाऊ. दोन पुरस्कारसाठी आपण पुढे आहोत. अश्विनी चिंतामणी केदारी मॅडम, SNDT विद्यालय 100 वर्ष ज्या संस्थेने पूर्ण केलं त्यांना आपण विनंती आपण सन्मान करावं. या सर. सर्व. नेहा नेमाळकर, मुख्याध्यापिका विद्यानिकेतन प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल. नेहा नेमाळकर मॅडम कृपया पुढे यावेत. अविनाश आलदार सर. एक मिनिट मॅडम. अविनाश आलदार सर कृपया पुढे यावेत. एक फास्ट. आप्पा निटवे सर, सहशिक्षक नुमवी ज्युनियर कॉलेज. एक 5 पुरस्कार देतील फक्त. या फास्ट. DJ Asif SK.
अतिशय उत्साहवर्धक वातावरणामध्ये आपण सकाळपासून हा कार्यक्रम अनुभवत आहात आणि समारोप देखील तेवढाच उत्साहवर्धक झाला पाहिजे ही संयोजकाची भूमिका आणि म्हणून पोवाड्याची झलक या ठिकाणी मी आपल्यासमोर घेतो आहे. आला आला शिवाजी आला, आला आला शिवाजी आला, अरुणोदय झाला लाल जनतेला, जिजाईनं दिला योग्य समयाला, मराठ्यानो करार जय जयकार. आणि मंडळी जय जयकार म्हणल्यावर कसा झाला पाहिजे? जय भवानी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की. आला आला शिवाजी आला, अरुणोदय झाला लाल जनतेला, जिजाईनं दिला योग्य समयाला, मराठ्यानो करार जय जयकार. थोर त्या आईचे उपकार, नाही असं आमच्या न फिटणार जी जी, नाही असं आमच्या न फिटणार जी जी जी. महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात सिंहाचा छावा, हा हा सिंहाचा छावा, पळता थोडी भुई शत्रूला दावी गनिमिकावा, हा हार जी जी. काल विजापूर आज दिल्लीचा, काल विजापूर आज दिल्लीचा, धाक मराठ्याला, हा हा धाक मराठ्याला, डुकर मुसंडी धडकी भरली होती मराठ्याला, हा हार जी जी, हा हार जी जी. असं असलं तरी मंडळी मराठी बाणा खूप वेगळा आहे. म्हणून दिल्लीच्या इतकत राखतो हा महाराष्ट्र माझा, अशा पद्धतीचं आपलं महाराष्ट्र गीत देखील आहे. आणि म्हणून आजही हवा मज असाच शिवबा माझा, आजही हवा मज असाच शिवबा माझा, तो समाजवादी महाराष्ट्राचा राजा. तो राजा कसला लोकशाहीचा कलिजा, तो असून राजा समाजवादी सरजा. मुजरा माझा या महान संस्कृती बुरजा, मुजरा माझा या महान संस्कृती बुरजा, मुजरा माझा या महान संस्कृती बुरजा. शाहिरानं साज चढविला, हा शाहिरानं साज चढविला, साज चढविला, वाहण्या शाहिरी कला, वीर हुतात्म्यांच्या नगरीला, मुक्कामी सोलापूरला, आपणा राष्ट्रभक्त रसिकाला, पुणेकर राष्ट्रभक्त रसिकाला, त्रिवार करून या मुजऱ्याला, शाहीर खाडे गातो पोवाड्याला, गातो पोवाड्याला जी जी, गातो पोवाड्याला जी जी जी, गातो पोवाड्याला जी जी जी. धन्यवाद धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की. माननीय डोक सरांचा एक सत्कार राहिलेले आहेत.